ഒരു അവസരം കൂടെ നമുക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु का वचन की उपस्थिति में एक और बार आने के लिए प्रभु ने मौका दिया. നമ്മൾ വചനം കേൾക്കുന്തോറും നമുക്ക് ധാരാളമായ സ്വർഗീയ അനുഗ്രഹങ്ങൾ നമ്മളെ പ്രാപിപ്പാനാണ് കർത്താവ് നമുക്ക് ധാരാളമായ വചനം കൊണ്ട് പോഷിപ്പിക്കുന്നത്. लोग प्रभु का वचन सुनने का उद्देश्य क्या है? ताकि उस वचन के द्वारा हमें आत्मिक आशीष और आत्मिक उन्नति मिले. उस उद्देश्य में हम लोग बढ़ते रहे, इसलिए प्रभु और भरपूर वचन देते रहता है. എന്നിരുന്നാലും നമ്മൾ ആത്മീയമായി ധാരാളമായി പുരോഗമനം പ്രാപിക്കണമെന്നില്ല. കാരണം നമുക്ക് നമ്മുടെ എബ്രായ ലേഖനത്തിൽ ഒരു വാക്യം വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ആത്മീയ സ്ഥിതിയെ ഒന്ന് നമുക്ക് പരിശോധിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. तो इब्रानियों को पुस्तक में जब हम पढ़ते समय में वहां पर एक चेतावनी विश्वासियों को देता है, जो कहता है कि जिस रीति पे हम लोग ने जो ऊंचाई या बढ़ोतरी हमें पाई है, उस विषय में हमें अपने आप को परखना और जांचना जरूरी है. ദൈവസഭയിൽ 3 തരത്തിലുള്ള ആൾക്കാരുണ്ട്. നമ്മളത് പഠിച്ചിട്ടുണ്ട് കൊരിന്ത്യർ ലേഖനത്തിൽ നിന്ന്. हम लोग कुरिन्थियों के पुस्तक में के अनुसार हमने ये बात पढ़ा है. एक मंडली में 3 प्रकार के विश्वासियों को हम देखते हैं. 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 2-ാം അധ്യായം 14, 15, 16 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ പ്രാകൃത മനുഷ്യൻ എന്നുള്ള ഒരു പ്രയോഗം അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു. हम लोग पहला कोरिन्थी 2 अध्याय 14, 15, 16, 17 सब पढ़ते समय में वहां पर एक स्वाभाविक जन के बारे में कहा है. പിന്നെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട് ആത്മീയ മനുഷ്യൻ. फिर आत्मिक मनुष्य को हम देखते हैं. അപ്പൊ ഇവിടെ 2 കാര്യങ്ങളാണ് ഇവിടെ നമ്മൾ കാണുന്നത്. ഒന്ന് പ്രാകൃത മനുഷ്യൻ, एक है स्वाभाविक, फिर एक आत्मिक और दूसरा है शारीरिक, तीसरा है शारीरिक. ഇനി ഒരു കാർണൽ അല്ലെങ്കിൽ ജഡത്തിൽ ജീവിക്കുന്ന വിശ്വാസി എന്നുള്ളത് നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 3-ാം അധ്യായം 1-2 വാക്യങ്ങളിലാണ് കാണുന്നത്. और पहला कोरिन्थी 3 का 1 में शारीरिक विश्वासियों के बारे में हम देखते हैं. दूसरा अध्याय में स्वाभाविक और आत्मिक जन को देखते हैं, और 3 का 1 में शारीरिक को देखते हैं. ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് അത് വായിക്കാം. 5-ന്റെ 12-ാം വാക്യം. हम लोग इब्रानियों का पुस्तक 5 का 12 में एक वाक्य हम पढ़ेंगे. समय के विचार से तो तुम्हें गुरु होना चाहिए था, तो भी यह आवश्यक हो गया है कि कोई तुम्हें परमेश्वर के वचन की आदि शिक्षा फिर से सिखाए. तुम तो ऐसे हो गए हो कि तुम्हें अन्न के बदले अब तक दूध ही चाहिए. ഓക്കെ, അപ്പോൾ എന്താണ് പാല്, എന്താണ് കട്ടിയായ ആഹാരം? 2 बातें हम देखते हैं. तो दूध और अन्न. तो क्या है दूध और क्या है अन्न? വേദപുസ്തകം മുഴുവനും പാലല്ലേ? ദൈവത്തിന്റെ മായമില്ലാത്ത പാലല്ലേ ദൈവത്തിന്റെ വചനം? क्या वचन में ऐसा नहीं लिखा है क्या परमेश्वर का वचन जो है शुद्ध दूध है, जिसमें कोई अशुद्धता नहीं है, एकदम शुद्ध है, निर्मल दूध है करके? क्या पूरा वचन दूध नहीं है क्या? ദൈവവചനം മുഴുവനും ദൂതാണ്, അല്ലെങ്കിൽ പാലാണ്, നിർമ്മലമായ പാലാണ്. परमेश्वर का ये तो सत्य है कि परमेश्वर का वचन जो है शुद्ध प्रकार का सबसे शुद्ध दूध है. എന്നാൽ തിരുവചനത്തെ നമ്മൾ ഗ്രഹിക്കുന്നതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ കട്ടിയായ ആഹാരം എന്ന് പറയുന്നു. परंतु जैसा हम लोग वचन को हम लोग समझते रहते हैं, उस वचन में जब हम बढ़ते रहते हैं तो तब वो विश्वासी अन्न खाने लगेगा. यही वचन से वो अन्न निकालेगा. അപ്പോൾ ഒരു വിശ്വാസിയായി തീർന്നു കഴിഞ്ഞാലും तो भले ही वो विश्वासी बन गया हो, ആ ആള് വീണ്ടും ഒരു നാച്ചുറലായ പ്രകൃതിപരമായ ഒരു മനുഷ്യനെ പോലെ ജീവിക്കുന്നതിനെയാണ് ഫ്ലഷ്ലി മേൻ എന്ന് വായിക്കുന്നത്. तो एक व्यक्ति जब विश्वासी बन जाता है, नया जन्म हो जाने के बाद उसका उद्देश्य बढ़ोतरी होना चाहिए था, लेकिन जिस उद्देश्य से बढ़ोतरी होना चाहिए था नहीं हुआ, बल्कि उसके बदले जैसा संसार के लोग जो स्वाभाविक रीति से स्वाभाविक स्वभाव जो संसार में दिखाते हैं, वो विश्वासी लोग जब उस तरह का स्वभाव करने वाले लोगों को शारीरिक विश्वासी कहते हैं. നമുക്ക് 1 കൊരിന്ത്യർ 3:3 വായിക്കാം. അങ്ങനെ എന്താണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുന്നത്? पहला कोरिन्थी 3 का 3 में पौलुस वहां पर उनके विषय में क्या कहता है? ജഡികൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരാണ്? शारीरिक विश्वासी मतलब कौन? क्योंकि अब तक शारीरिक हो, हाँ. इसलिए कि जब तुमने डाहा और झगड़ा है, तो क्या तुम शारीरिक नहीं? हाँ. और क्या मनुष्य की रीति पर नहीं അവിടെ നോക്കുക, ശേഷ മനുഷ്യരെ പോലെ അല്ലയോ? केवल मनुष्य नहीं, स्वाभाविक मनुष्य के समान नहीं हो गया, ऐसा आना चाहिए. तो वहां पर बताया गया कि ये शारीरिक विश्वासी क्या कर रहे हैं? मनुष्य के समान, स्वाभाविक मनुष्य जिसका नया जन्म हुआ ही नहीं है, उनका स्वभाव कैसा है? विश्वासी होने के बदले भी शारीरिक विश्वासी अपने स्वाभाविक मनुष्य के समान हो गया. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് എന്താണ്? പ്രാകൃത മനുഷ്യൻ ദൈവത്തിന്റെ വചനം ഇതുപോലെ തന്നെ രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞിട്ടും കാർണലായിരിക്കുന്ന വ്യക്തി ശേഷ മനുഷ്യനെ പോലെയാ. കാരണം ദൈവത്തിന്റെ കട്ടിയായ കാര്യങ്ങൾ ഗ്രഹിക്കുന്നില്ല. ദൈവം നമുക്ക് ക്രിസ്തുവിൽ കരുതിയിരിക്കുന്ന ആഴമായ കാര്യങ്ങൾ അറിയാതെ ഗ്രഹിക്കാതെ നമ്മളെ വെറും രക്ഷിക്കപ്പെടുക, സ്നാനപ്പെടുക, സഭയിൽ പോവുക, വരിക, ഇത് മാത്രം.
तो हम लोग पहला कोरिन्थी 2 का जब 14 पढ़ते हैं समय में वहां पर स्वाभाविक मनुष्य के बारे में बोला गया है। ये स्वाभाविक मनुष्य का स्वभाव क्या है? वो प्रभु की बातों को, प्रभु परमेश्वर की आत्मा की बातों को वो ग्रहण नहीं कर पाता, समझ नहीं पाता। तो ये तो स्वाभाविक मनुष्य के बारे में जिसका नया जन्म हुआ नहीं है। लेकिन विश्वासी लोग विश्वासी बन जाने के बाद, नया जन्म हो जाने के बाद, वो लोग जब संसार में आश्रय कर सामान्य मनुष्य के समान मन करने वाले लोग का अवस्था क्या है? शारीरिक विश्वासी है। तो उन लोग का ऐसा क्यों उन लोगों को शारीरिक बोला गया है? जिस रीति से स्वाभाविक मनुष्य प्रभु का आत्मा की बातों को समझ नहीं पाता, ग्रहण ही नहीं कर पाता, शारीरिक विश्वासी क्या हो गया? उनको जब अन्न खिलाया जाए, बड़ा तगड़ा भोजन खिलाया जाए, तो उनका हालत ऐसा है कि वो भोजन वो लोग खा नहीं पाते, क्योंकि वो लोग दूध में ही तृप्त है। तो स्वाभाविक रीति से लोग क्या, हाँ मंडली में आना है, संगति करना है, सबको मिलना है, प्रेज लॉर्ड करना है, इस तरह बाहर की बातों का रीति में ही उन लोगों को दिलचस्पी है। അപ്പൊ ഇത് നമ്മളെ എന്താണ് തിരുവചനത്തിൽ പാൽ എന്ന് അർത്ഥമാക്കുന്നത്, എന്താണ് കട്ടിയായ ആഹാരം എന്നുള്ളത് നമുക്ക് വീണ്ടും ഒന്നുകൂടെ ശ്രദ്ധിക്കാം. तो इसलिए आओ हम लोग आज वचन के द्वारा दूध, वचन में जब दूध करके बोलते हैं समय में उसका सही अर्थ क्या है, उसको क्या हम उद्देश्य से वचन कहता है, और अन्न करके बोलते समय में उसका अर्थ क्या है, आज हम वचनों से हम देखेंगे। അപ്പോൾ ഒരു ആത്മീയനായ വ്യക്തിക്ക് इसलिए एक आत्मिक जन को എങ്ങനെയാണ് ഒരു സാധാരണ മനുഷ്യൻ ലോക മനുഷ്യനായി തീരാൻ കഴിയുന്നത്? एक विश्वासी को कैसा स्वाभाविक मनुष्य के जैसा स्वभाव में बन सकता है? അങ്ങനെ സാധിക്കുമോ? ऐसा मुमकिन है क्या? एक विश्वासी संसार का पापी मनुष्य के समान, स्वाभाविक मनुष्य के समान व्यवहार करने लगता है, ऐसा हो सकता है क्या? ഒരു ദൈവ മനുഷ്യൻ എന്നുള്ള രീതിയിൽ അവന്റെ പെരുമാറ്റ ചട്ടങ്ങൾക്ക് ലഭ്യമായ ദൈവാത്മാവിന്റെ സഹായം കൂടാതെ ഇരിക്കുമ്പോൾ അവൻ ആരാണ്? സാധാരണ മനുഷ്യനാണ്. मतलब एक विश्वासी जो नया जन्म होने के बाद, उस नया जन्म में उसको पवित्र आत्मा का दान उसको मिल चुका है, परंतु आत्मा का दान मिलने के बावजूद भी आत्मा जो उसको समझाने के विषय में आत्मा का सामर्थ, आत्मा का मदद, ये जब एक विश्वासी को जब मिलने के लिए रुक जाता है, तब वो विश्वासी है भले तो भी आत्मा का मदद नहीं है, तो स्वाभाविक मनुष्य से कोई फर्क नहीं है। നമുക്ക് സിംസോനെ കുറിച്ച് പഴയ നിയമത്തിൽ നോക്കാം. पुराने नियम में सिमसोन को हम देखते हैं, അദ്ദേഹം ആത്മീയമായ ഒരു മല്ലനാണ്. वो हम देखते हैं कि वो आत्मिक रीति से एक वीर व्यक्ति है। താൻ അമ്മയുടെ ഉദരത്തിൽ വെച്ച് തന്നെ ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർതിരിക്കപ്പെട്ട, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് വേണ്ടി പ്രത്യേക ഉപകരണമാകാൻ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്ത ഒരു വ്യക്തിയാണ്. सिमसोन का खासियत क्या है? वो एक ऐसा व्यक्ति था जो अपने माँ के गर्भ में ही परमेश्वर के लिए अलग किया हुआ और प्रभु के इच्छा के अनुसार सेवा करने के लिए एक चुना हुआ पात्र था। അവിടെ അതിന്റെ നമ്മുടെ ജഡ്ജസ് न्याय का पुस्तक 16 അധ്യായത്തിന്റെ 17 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 16 का 17 जब हम पढ़ते हैं, न्याय का पुस्तक അവിടെ 16 का 17 ദൈവാത്മ സഹായത്തോടെ ശ്രദ്ധിച്ചു വായിക്കുക. हमें पवित्र आत्मा की मदद से हमें ये वचन को समझना है, पढ़ेंगे। तब उसने अपने मन का सारा भेद खोलकर उससे कहा, ആ मेरे सिर पर छुरा कभी नहीं फिरा, क्योंकि मैं माँ के पेट से ही परमेश्वर का नाज़िर हूँ। यदि मैं मुंडा जाऊँ तो मेरा बल इतना घट जाएगा कि मैं साधारण मनुष्य के समान हो जाऊंगा। അപ്പൊ അദ്ദേഹത്തിന് അറിയാം അല്ലെ? तो अब शिमशोन जानता है कि अगर उसका बाल का मुंडन किया जाएगा तो क्या हो जाएगा? एक साधारण स्वाभाविक मनुष्य बन जाएगा। ആർക്കറിയാം? ये कौन जानता है? शिमशोन जानता है। പക്ഷെ നമ്മൾ അറിയുന്നു. हम जानते हैं क्या कि आत्मा का मदद से अगर हम बाहर आएंगे तो हम भी साधारण मनुष्य बन जाए, ये बोध हमको है क्या? എന്ത് ചെയ്താലാണ് तो क्या करेगा तो എന്റെ ശക്തി നഷ്ടപ്പെട്ട് मेरा बल कम हो जाएगा? ഞാനൊരു ലോക മനുഷ്യനെ പോലെ ആകുന്നത് എന്ന് നമുക്കറിയാമെങ്കിൽ നമുക്ക് വളരെയധികം സൂക്ഷ്മതയോടെ ആ കാര്യം കൈകാര്യം ചെയ്യാൻ കഴിയും. तो अगर एक विश्वासी अगर जान लेगा कि मेरे अंदर ऐसा कुछ तो एक बात है कि उस अवस्था में अगर मैं चला गया तो मैं एक साधारण मनुष्य जैसा बन जाएगा, वो बात क्या है अगर उसने पहचान लिया तो वो समझदारी से, होशियारी से कार्य कर सकता है आत्मा के मदद से, कि उससे वो बच के बाहर निकले। ഇവിടെ അദ്ദേഹം പറയും, ഞാൻ നാസീർ വ്രതക്കാരനാണ്. तो मैं कौन हूँ? मैं अपने माँ के गर्भ से ही नाजिर का, परमेश्वर के लिए मैं एक नाजिर हूँ। നമ്മൾ ആ വ്രതത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ അത് വായിച്ചിരിക്കുന്നത്. तो उस नाजिर का जो क्रमांक है जो परमेश्वर ने दिया था उसके बारे में हम थोड़ा देखेंगे। അത് നമ്മുടെ സംഖ്യാപുസ്തകം 6 അധ്യായത്തിലുണ്ട്. संख्या का उसका व्यवस्था का अगर देखा जाए तो संख्या का गणना 6 में हम पढ़ते हैं। അവിടെ പ്രത്യേകിച്ച് ചില വിശേഷണങ്ങൾ അവിടെ പറയുന്നുണ്ട്. तो वहाँ पर खास बात है, कोई भी अगर ये नासिर का क्रमांक अगर लेने के लिए तैयार हो जाता है तो कुछ बातों को करना पड़ता है। ഇദ്ദേഹം അങ്ങനെ തന്നെ ജനിച്ചവനാണ്. परंतु शिमशोन का खासियत क्या है? जन्म ही उसका कैसा वैसा है।
नासिर का उस क्रमांक को पूरा करने उस बात के लिए ही जन्मा है वो। അവിടെ ചില ക്രമങ്ങൾ പറയുമ്പോൾ और उसका कुछ क्रमांक वहां पर बोलते समय में അവിടെ പറയുന്ന ക്രമത്തിൽ ഏതെങ്കിലും ലംഘിച്ചാൽ തന്റെ ശക്തി നഷ്ടപ്പെട്ടു പോകുന്നത് ഇതിനറിയാം. और उसके रीति जो दिया गया है उसमें से एक भी बात अगर टूट गया या एक भी बात का पालन नहीं हुआ तो उसके अंदर जो सामर्थ्य जो परमेश्वर ने दिया था वो निकल जाएगा। അവിടെ നമ്മൾ ഒരു വാക്യം വായിക്കണം. അവിടെ एक वाक्य हम पढ़ेंगे, 5-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 6:5 पढ़े। फिर जितने दिन उसने न्यारे रहने की मन्नत मानी हो हाँ। उतने दिन तक वह अपने सिर पर चूड़ा न फिराए, और जब तक वे दिन पूरे न हो जिनमें वह यहोवा के लिए न्यारा रहे तब तक वह पवित्र ठहरेगा हाँ। और अपने सिर के बालों को बढ़ाए रहे। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? അതിന്റെ 6-ാം അധ്യായത്തിലെ 8-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 6:8 भी पढ़ेंगे। अपने न्यारे रहने के सारे दिनों में हाँ। वह यहोवा के लिए पवित्र ठहरा रहे। നോക്കുക, നസീർവൃത കാലത്തൊക്കെയും അവൻ യഹോവയ്ക്കാരാണ്. तो जब तक वो न्यारा रहे, मतलब जब तक वो नासिर का वो क्रमांक को पकड़े रहकर न्यारा रहेगा, मतलब अपने आप को अलग करेगा, तब उस समय तक वो कौन है? परमेश्वर के लिए पवित्र गिना जाएगा। നാസിർവൃതം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇത്രയേ ഉള്ളൂ. मतलब वो नासिर का वो क्रमांक बस इतना ही बात में है। എന്റെ ശരീരം मेरा शरीर ഉച്ച മുതൽ ഉള്ളം വരെ सर से लेकर पैर तक ഞാൻ യഹോവയ്ക്കായി വേർതിരിച്ചിരിക്കും. मैं यहोवा के लिए न्यारा हूँ, मतलब मैं अलग किया हुआ व्यक्ति हूँ। എന്റെ ശരീരം ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? मेरा शरीर किसका है? मैं। അപ്പോൾ അവൻ ആരാണ്? उसी समय में वो कौन है? വിശുദ്ധനാണ്. एक पवित्र है, प्रभु के लिए अलग किया हुआ व्यक्ति भी है और पवित्र भी है। ഈ വിശുദ്ധൻ എന്ന് വേദപുസ്തകത്തിൽ പറയുന്നതെല്ലാം യഹോവയ്ക്ക് വേണ്ടി വേർതിരിച്ചവനെന്നാണ്. तो पवित्र गिना जाएगा, पवित्र कहलाया जाएगा करके बोलते समय में वो व्यक्ति का अवस्था क्या है? यहोवा परमेश्वर के लिए अलग किया हुआ व्यक्ति है वो। അപ്പോൾ അവന് തലമുടി വളർന്നുകൊണ്ടേയിരുന്നു. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? वो उसका शर्त क्या था कि उसका 6 का हमने पढ़ा 5 में कि बाल बढ़ते रहना चाहिए। तो उसका मतलब क्या है? അവന്റെ ശരീരം വളർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. उसका शरीर भी बढ़ते जा रहा है। വളരുന്നതിനനുസരിച്ച് എന്ത് കിട്ടുന്നുണ്ട്? तो जैसा जैसा वो देह में बढ़ते जा रहा है उसको क्या मिल रहा है? ശക്തി കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. बल मिलते जा रहा है। Praise the Lord. मैं നമ്മൾ ആത്മീയമായി ഗ്രോത്ത് ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് ആത്മീയ ശക്തിയുമുണ്ട്. तो एक बात तत्व आप समझ लेना, अगर आत्मिक रीति से अगर हमारा बढ़ोतरी हो रहा है तो आत्मा का सामर्थ्य बढ़ते रहेगा। നമുക്ക് ദൈവിക ശക്തി ഇല്ലാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? ആത്മീയ ജീവിതത്തിൽ ഒരു ശക്തി ഇല്ലാത്തത് നമ്മുടെ ശരീരം ദൈവത്തിനായി വേർതിരിക്കാനുള്ള ജ്ഞാനമില്ലാത്തത് കൊണ്ട്. हमारे अंदर ईश्वरीय सामर्थ्य क्यों नहीं रहता? पवित्र आत्मा का नियंत्रण में बने रहकर उस आत्मिक सामर्थ्य में निरंतर बढ़ने को क्यों नहीं हो पाता? क्योंकि हमारे ये शरीर, ये देह को विश्वासी हो जाने के बाद किस रीति से मैं परमेश्वर के लिए अलग होकर उनका इच्छा के अनुसार करना चाहिए उसका ज्ञान नहीं है। इसके लिए हम लोग बल नहीं पा रहे। അദ്ദേഹം വീഞ്ഞും മദ്യവും ഉപയോഗിക്കാൻ പാടില്ല. तो वो दाकरस और दारू नहीं पीना चाहिए। താന് അമ്മ അപ്പൻ സ്വന്തം ബന്ധുക്കൾ ഇവരാൽ അദ്ദേഹം മലിനപ്പെടാൻ പാടില്ല. अपना माता पिता भाई बहन इस तरह का रिश्तेदार के विषय में आते समय में उनके साथ वो मिलजुल नहीं सकता। അപ്പോൾ വേദപുസ്തകം നോക്കിയാൽ ഇങ്ങനെ ഒരു നാസൃവിധം പൂർണ്ണമായും പാലിച്ച ഒരു വ്യക്തിയും വേദപുസ്തകത്തിൽ പഴയ നിയമത്തിലില്ല. तो अगर उस शर्त को अगर देखकर पुराने नियम के एक एक विश्वासियों को अगर हम देखा जाए तो ऐसा कोई भी व्यक्ति नहीं है कि पूरा व्यवस्था को इस रीति से पालन किया होगा। ഇവിടെയാണ് നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിൽ വരുമ്പോൾ तो यहाँ पर जब हम नए नियम में आते हैं, നാസൃവിധം പൂർണ്ണമായും പാലിച്ച ഒരു വ്യക്തി, नासिर का उस क्रमांक को पूरा करने वाला एकमात्र व्यक्ति അതാരാണ്? वो कौन है? प्रभु यीशु मसीह। मैं, കർത്താവായ യേശു. प्रभु यीशु मसीह। നമുക്ക് ഈ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നോക്കാം. इसलिए आओ हम प्रभु यीशु मसीह के बारे में देखते हैं। നമ്മൾ അവൻ പ്രത്യേകിച്ച് അവൻ ജനിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ उसका जन्म के विषय में അവനെ തന്നെ ദൈവത്തിന് കർത്താവിനായി അർപ്പിക്കുന്ന ഒരു അനുഗ്രഹം നമ്മളിവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. तो वो जन्म से में ही परमेश्वर के लिए अर्पण किया हुआ गया था, जिसकी वजह से उसको एक आशीष और सामर्थ्य मिला। हम पढ़ते हैं നമ്മുടെ ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം, लूका का सुसमाचार। നമ്മള് അതിന്റെ കർത്താവിനെ മോശയുടെ ന്യായപ്രമാണ പ്രകാരം उसको मूसा का व्यवस्था के अनुसार കർത്താവിന് പിതാവായ ദൈവത്തിന് അർപ്പിക്കാൻ ദേവാലയത്തിൽ കൊണ്ടുവരുന്നുണ്ട്. मतलब पिता परमेश्वर की उपस्थिति में अर्पण करने के लिए पुत्र को लाया गया था। അവിടെ കർത്താവിനെ മോശയുടെ ന്യായപ്രമാണ പ്രകാരം ദൈവത്തിന് അർപ്പിച്ചു. तो मतलब प्रभु को मूसा के व्यवस्था के अनुसार परमेश्वर की उपस्थिति में अर्पण किया। അന്നാണ് അവന് ഇടുന്ന പേര്. എന്താണ് ആ പേര് എന്നുള്ളത് ഇടുന്നത് 8ാം നാളിലാണ്. तो उस दिन रहेगा कि उसका वो नाम, उसको जो नाम दिया गया था वो नाम डाला, उसको दिया जाएगा, जो 8वां दिन करना चाहिए। നമുക്ക് അതിന്റെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 2ാം അധ്യായത്തിന്റെ 31 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ लूका का पुस्तक 2 का 21 पढ़ना 21। जब 8 दिन पूरे हुए और उसके खतने का समय आया तो उसका नाम यीशु रखा गया,
ഓക്കെ, അപ്പൊ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന് ഇതുപോലെ इस रीति से प्रभु यीशु मसीह को ജന്മത്തിൽ തന്നെ ആരാണ്? जन्म से ही वो कौन है? नाज़िर। नाज़िर। ദൈവത്തിന് വേണ്ടി मतलब नाज़िर मतलब क्या? जन्म से ही परमेश्वर के लिए अलग किया हुआ व्यक्ति। ആ, ഇനി അവനെ എന്ത് ചെയ്തു? इसके लिए अभी उसके साथ क्या किया? 8ാം നാളിൽ 8वां दिन में പരിച്ഛേദന. खतना करके, എന്തിനാണ് പരിച്ഛേദന? खतने का मतलब ദൈവത്തിനായി ഒരു കർമ്മപ്രകാരം, മോശയുടെ കർമ്മപ്രകാരം ദൈവത്തിന് അർപ്പിക്കുന്ന ദിവസമാണ് അന്നാണ് പേരിടുന്നത്. तो मूसा व्यवस्था के अनुसार जो मूसा को दिया गया था, उस व्यवस्था के अधीन में रहते हुए एक कर्म करना चाहिए था जो 8वें दिन में हर एक पुरुष के लिए किया गया था। उस नियुक्ति के अनुसार जब वो बात को पूरा करने का दिन आया तो तब उसका नाम यीशु करके डाला गया। ഇനി നമ്മളെ യേശു കർത്താവിനെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ इस यीशु के बारे में हम पढ़ते हैं, 2ാം അധ്യായം 40ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 2:40 में हम पढ़ते हैं, और बालक बढ़ता और बलवंत होता हाँ। और बुद्धि से परिपूर्ण होता गया हाँ। और परमेश्वर का अनुग्रह उस पर था। നോക്കുക, എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം ഈ ബാലനായ ക്രിസ്തുവിൽ ഉണ്ടായിരുന്നത്? तो परमेश्वर का अनुग्रह उस पर बना रहा। वो कारण क्या है? അവന്റെ മുടി വളർന്നുകൊണ്ടിരുന്നു, ശരീരം വളർന്നു. तो मतलब उसका बाल बढ़ता रहा, मतलब क्या है? यीशु का शरीर बढ़ता रहा। അപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചുകൊണ്ടിരുന്നു? तब क्या हुआ? അവൻ ആത്മാവിൽ ബലപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. वो आत्मा में बलवंत होता। हिंदी में वो अरे। शब्द आया नहीं है, हाँ। मराठी में एक बार पढ़ना जल्दी से, 2:40 उतना ही है ना। आत्मा में बलवान हुआ, मतलब लड़का बढ़ते गया हाँ। लेकिन आत्मा में बलवान हुआ। वो शब्द आया नहीं है। 3 കാര്യങ്ങൾ. കർത്താവിന്റെ तीन बातें। ആത്മാവ്, ദേഹി, ശരീരം. तीनों ശരീ- हाँ। ശരീരം വളർന്നുകൊണ്ടേയിരുന്നു. 3 बातें वहां पर हुआ। यीशु को जो उसको जो मिला हुआ देह, उसका प्राण, जो आत्मा, उसका जो शरीर का जो देह है वो बढ़ता रहा। അവന്റെ ആത്മാവ് ശക്തിപ്പെട്ടുകൊണ്ടിരുന്നു. उसका आत्मा में बल प्राप्त करते रहा അവന്റെ ദേഹിയിൽ ദൈവത്തെക്കുള്ള ജ്ഞാനം നിറഞ്ഞുകൊണ്ടേയിരുന്നു. और उसका प्राण में परमेश्वर का ज्ञान से वो बढ़ता रहा। तीनों बातों में, तीनों एक मनुष्य जो संपूर्ण मनुष्य कहता है, उस तीनों क्षेत्रों में परमेश्वर में वो बढ़ता रहा। യേശുവിന്റെ ബോധ്യം എന്താണ്? यीशु का क्या भरोसा है? പിതാവേ, ഒരു ശരീരം നീ ഒരുക്കിയിരിക്കുന്നു. हे पिता परमेश्वर, आपने मेरे लिए एक शरीर तैयार किया है। ഈ ശരീരം എന്റെ അല്ല, ये शरीर मेरा नहीं है എന്റെ പിതാവിനാണ്. बल्कि मेरा पिता के लिए है। അനേകർക്ക് വേണ്ടി യാഗമായി തീരേണ്ട ശരീരമാണ്. बहुतों के लिए पाप का छुटकारा देने के लिए जो बलि जरूरत था, वो बलि हूं मैं। അവന്റെ ആത്മാവ് ശക്തിപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. इसलिए उनका आत्मा बलवंत होता रहा അവൻ ദൈവത്തോടെ ജ്ഞാനം और നിറഞ്ഞുകൊണ്ടേയിരുന്നു. परमेश्वर का ज्ञान से वो भरता रहा। അപ്പോൾ നമ്മള് നമുക്കും ഇങ്ങനെയുള്ള ഒരു അവസ്ഥയിലേക്ക് നമ്മൾ വരികയാണ്. तो इसी रीति से हमारे अंदर भी इसी रीति में तीनों भागों में बढ़ोतरी होते रहता है। അതെപ്പോഴാണ്? कब होगा? അമ്മയുടെ ഗർഭപാത്രം ജനിച്ചപ്പോഴല്ല, परंतु माँ के गर्भ के कोख में कब आती है ये? हमारे साथ ऐसा नहीं होगा। ഒരു വീണ്ടും ജനനം സംഭവിച്ചു. इसके लिए हमें क्योंकि माँ के गर्भ में नहीं हो सकता, इसलिए प्रभु ने क्या किया? एक नया जन्म का तत्व रखा। അപ്പൊ പുതിയ ജനനം നടന്നാൽ എന്ത് तो സംഭവിക്കണം? नया जन्म हो गया तो मतलब क्या? യേശുവിന് ഉണ്ടായിരുന്ന അതേ ബോധ്യം നമുക്കുണ്ടാകുകയാണ്. जिस रीति से यीशु उसको बोध्य आया कि उस दुनिया में आते समय उसका क्या उद्देश्य है, वही बोध्य हमें भी है। നമ്മുടെ മുടി വളരണ്ട, കാരണം ക്രിസ്തുവിൽ അത് നിവർത്തീകരിക്കപ്പെട്ടത് കൊണ്ട് നമ്മുടെ മുടി വളർത്തണ്ട. ന്യായപ്രമാണ പ്രകാരം ക്രിസ്തു നിറവേറി. तो व्यवस्था के अनुसार हमारे शरीर में जो रीति से बढ़ोतरी का जो शर्त है, वो शर्तों को हमें करने की जरूरत नहीं है, क्योंकि यीशु मसीह ने व्यवस्था को पूरा किया। तो इसलिए बाल बड़ा करो, मुंडन नहीं करना चाहिए, उस रीति का शारीरिक व्यवस्था में नहीं जाना, वो व्यवस्था को यीशु मसीह ने कर दिया है। എന്നാൽ എബ്രായ വിശ്വാസികൾ എങ്ങനെയാണ്? परंतु इब्रानी विश्वासी लोग कैसे हैं? അവർ വളരുന്നുണ്ട് ശരീരത്തിൽ, वो लोग शरीर में बढ़ रहे हैं പക്ഷെ ആത്മാവിൽ ബലം കിട്ടുന്നില്ല. लेकिन आत्मा में बलवंत नहीं हो पा रहे, और प्राण में ज्ञान नहीं मिल रहा, बच्चे ही है अभी भी। അതല്ലേ ലോക മനുഷ്യൻ. तो संसार के लोग भी ऐसे ही है ना, शरीर में बढ़ रहे हैं लेकिन आत्मा क्या है? मरा हुआ है ना। അല്ലെ? അവന്റെ ആത്മാവ് മരിച്ചു കിടക്കുകയാണ്. तो संसार के लोगों का अवस्था क्या है? आत्मा मरा हुआ है। കുറെ ലോകത്തിലെ കുറിച്ച് വിദ്യാഭ്യാസം അവൻ നേടുന്നുണ്ട്. उनके प्राण में कुछ दुनिया का संसार का ज्ञान लेकर वो लोग फूल रहे हैं। അല്ലെ? ആത്മാവ് ശക്തിപ്പെടുന്നുണ്ടോ? आत्मा बलवंत हो रहा है क्या प्रभु की बातों के लिए? അവൻ പക്ഷേ ജ്ഞാനത്തിൽ നിറയുന്നുണ്ടോ? परंतु ज्ञान मिल रहा है क्या उनको? കിട്ടുന്നുണ്ട്. संसार का ज्ञान उनको भंडार से मिल रहा है, ലോകജ്ഞാനം നിറയുന്നുണ്ട്. संसार का ज्ञान मिल रहा है। പിന്നെ എങ്ങനെ നമുക്ക് അപ്പൊ അവന് ദലീലയുടെ മടിയിൽ ഉറങ്ങാനല്ലാതെ പിന്നെ അവന് കഴിയുമോ? तो अगर ऐसा व्यक्ति इस तरह का स्वाभाविक मनुष्य का रीति का चाल चलन होकर शारीरिक रहा तो आखिरी में क्या हो गया?
दलीली का गोद में ही जाकर बैठकर सारा रहस्य बोल देगा। അവനെ ആകർഷിക്കുന്ന ലോകത്തിലേക്ക് മയങ്ങിപ്പോകാതിരിക്കാനുള്ള ആത്മശക്തിയാണ് അവന് കിട്ടിയിരിക്കുന്നത്. അതാണ് വീണ്ടും ജനനത്തിലൂടെ അവൻ വളരും തോറും എന്ത് സംഭവിക്കണം? ആത്മാവിൽ ബലപ്പെടണം, ക്രിസ്തുവിനുള്ള ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയണം. विश्वासी का खासियत क्या है? वो जैसे ही उसका नया जन्म हो जाता है, आत्मा में वो भर जाता है, तो संसार जब उसको मोह करके आकर्षण करके उसका भावों में गिराने के लिए कोशिश करते रहेगा, तो आत्मा के सामर्थ्य से उस सच्चा विश्वासी को बोधे होगा कि मुझे उससे दूर रहना है। उस बातों से वो बलवंत होकर प्रभु में बढ़ेगा और मोह से दूर हो जाएगा। അപ്പൊ ദൈവം നമുക്ക് ദൈവവചന പ്രകാരം നാസൃവ്രതം പൂർണ്ണമായും പാലിച്ച പൂർണ്ണ ശക്തിയോടെ വളരും തോറും ആത്മശക്തിയിൽ നിറഞ്ഞ് ദൈവജ്ഞാനം നിറഞ്ഞ ഒരാളെ നമുക്ക് ദൈവം തരികയാണ്. इसलिए परमेश्वर ने क्या किया? उन्होंने देखा कि कोई मनुष्य ऐसा नहीं है जो नासर का एक क्रमांक को पूरा कर सके। इसलिए परमेश्वर ने क्या किया? उन्होंने अपने एकलौता पुत्र को दिया। इस पुत्र का खासियत क्या है? उन्होंने सारा नासर का क्रमांक को पूरा करके व्यवस्था को संपूर्ण करके उस संपूर्ण किया हुआ मसीह को हमें दे दिया। ഇനി നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു നാസൃവ്രതം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർപെടുക, വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുക. नासर क्रमांक को हमने क्या देखा? अलग हो जाना, प्रभु के लिए पवित्र ठहराया जाना। ഇനി നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിനായി വേർപെടുന്നത്? तो अभी हम कैसे प्रभु के लिए अलग होंगे? ഇവിടെയാണ് यहाँ पर है നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യം. ആ ഇഷ്ടത്തിൽ इब्रानियों का पुस्तक 10 का 10। ആ, उसी इच्छा से हाँ। हम यीशु की देह के एक ही बार बलिदान चढ़ाए जाने ആ के നോക്കുക, ആ. യേശുവിന്റെ ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? यीशु मसीह का शरीर कैसा था? പൂർണ്ണ വളർച്ചയെത്തിയത്, वो संपूर्ण रीति से बढ़ गया था സമ്പൂർണ്ണമായ ശക്തിയുള്ളത്, और संपूर्ण रीति से बलवंत था ശക്തി പൂർണ്ണ ജ്ഞാനമുള്ള. और प्राण में पूर्ण रीति से ज्ञान था। ഇവിടെ എന്ത് സംഭവിക്കണം? तो यहाँ पर क्या होना चाहिए? നമ്മളുടേതായിരിക്കുന്ന ലോകത്തിൽ നേടിയതെല്ലാം അവിടെ ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരയാഗം നഷ്ടപ്പെട്ടിട്ട് तो हमने उतना समय तक प्रभु यीशु मसीह को मिलने से पहले तक हमने जो भी स्वाभाविक रीति से हाँ, संसार को कमाकर जो आपने उसको हाँ, बल समझ कर रखा था, क्रूस के सामने आकर क्या करना है? हाँ। यीशु मसीह के बाहों में उस क्रूस पे हमें डालकर खत्म कर देना है। ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിൽ और मसीह का देह के साथ ഏത് ശരീരം? कौन सा देह? വിശുദ്ധ ശരീരം. पवित्र देह। അതാണ് റോമലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. रोमियो 8 का 3 में हम पढ़ते हैं, നാം ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് ജീവിക്കേണ്ടതിന്, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ ആത്മാവിന്റെ നിയന്ത്രണം വരേണ്ടതിന് ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിലേക്ക് നമ്മളെ ആക്കി. 8 का 3 पढ़े। क्योंकि काम हम व्यवस्था शरीर के कारण हाँ दुर्बल होकर न कर सके, उसको परमेश्वर ने किया। हाँ, उसका 4 पढ़ना। इसलिए कि व्यवस्था की विधि हमने जो शरीर के अनुसार नहीं, हाँ। वरन आत्मा के अनुसार चलते हैं। देखो, आत्मा के अनुसार जो चलने वाले लोगों को हाँ। पूरा हो जाने के लिए हाँ। परमेश्वर ने अपने पुत्र को भेजकर वो बात को पूरा किया। तो हमें पुत्र में डाला ताकि अभी हम लोग शरीर में ना चले बल्कि आत्मा के अनुसार चल सके। അപ്പൊ നമ്മളെ നാസൃവൃതക്കാരനാക്കുന്നത് ആരാണ്? അല്ലെങ്കിൽ വിശുദ്ധീകരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ നാസൃവൃതക്കാരനാക്കുക എന്നാണ് അർത്ഥം. तो हमें ये नासिर का क्रमांक में कौन ला रहा है? मतलब क्या? पवित्र रहना, पवित्र जीवन में बने रहना, अलग होकर जीना, उस अवस्था में कौन हमें ला रहा है? നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 11-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक 2 का 11। क्योंकि पवित्र करने वाला और हाँ। जो पवित्र किए हाँ, जाते ये हैं देखो, पवित्र किए गए लोग। നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? पवित्र किए हम लोग पवित्र किए गए। हम लोग खुद से नहीं हुआ है, हाँ। किए गए। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിൽ तो मतलब प्रभु का उस शरीर में ക്രൂശിൽ മരിച്ചപ്പോൾ जब वो क्रूस में मरा, നമ്മളെയും വഹിച്ചുകൊണ്ട് उन्होंने हमें भी ले लिया। എന്ത് സംഭവിച്ചു? तो क्या हो गया? പഴയതിനെ നീക്കം ചെയ്തു. पुराना बातों को हटा दिया എന്നിട്ട് നമ്മൾ എന്തായി? और हमें क्या किया? വീണ്ടും ജനിച്ചു. नया जन्म हो गया। ഇനി നമുക്ക് എന്ത് വേണം? अभी हमको क्या चाहिए? ക്രിസ്തുവിൽ വളർച്ച. मसीह में हमें बढ़ना है। मैं അതാണ് ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിൽ നമ്മൾ വളരുക എന്ന് പറയുന്നത്. तो वही है, मसीह में हमें बढ़ना, मतलब उनके साथ हम बढ़ रहे हैं, मतलब मसीह में बढ़ रहे हैं, उस शरीर में बढ़ रहे हैं। അപ്പൊ കർത്താവ് പറയുകയാണ് അവിടെ നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 18-ാം വാക്യം, യോഹन्ना का सुसमाचार 17 का 18 में जब हम पढ़ते हैं, यीशु कहता है, പിതാവേ हे पिता, നീ എന്നെ ലോകത്തിലേക്ക് അയച്ചു आपने मुझे संसार में जगत पर भेजा। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ഒരു ശരീരവുമായിട്ട് അയച്ചു. मतलब एक देह के साथ, एक शरीर के साथ उनको भूमि में भेजा। ആ ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? वो शरीर किस प्रकार का शरीर है? നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു. നമ്മളെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2:40 വളരെ പ്രധാനപ്പെട്ടതാണ്. लूका का सुसमाचार 2 का 40 में हमने पढ़ा था। वो वाक्य बहुत ही मूल्यवान है। उनका शरीर पवित्र है। ആ और बालक बढ़ता हाँ और आत्मा में बलवंत होता हाँ। और बुद्धि से परिपूर्ण होता गया। ആ ശരീരത്തിലേക്ക്. उस शरीर में അപ്പൊ നമ്മുടെ വിശുദ്ധി ആരാണ്? तो मतलब हमारा पवित्रता ही कौन है? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. വിശ്വസിക്കണം. ഇതാണ് പറയുന്നത്. ये है विश्वास।
उसको थामे रहना है। मेरा पवित्रता मैं कुछ कार्य की वजह से नहीं, हाँ। बल्कि यीशु मसीह है मेरा पवित्रता है। ഞാൻ ക്രിസ്തുവിലാണ്, मैं मसीह में हूँ ക്രിസ്തു അവന്റെ ശരീരത്തിലേക്ക് എന്നെ വഹിച്ചു. और मसीह ने क्या किया, मुझे अपने शरीर में ले लिया। അന്ന് മുതൽ ഞാൻ ആരാണ്? उस दिन से मैं क्या हो गया, ക്രിസ്തുവിൽ ദൈവത്തിന് നാസൃതക്കാരൻ. मसीह में मैं परमेश्वर के लिए नासिर का क्रमांक करने के लिए, यानी कि अलग होकर पवित्र जीवन जीने के लिए नियुक्त किया हुआ विश्वासी हूँ। ഈ നിർണയം ശരിക്കും നമുക്കുണ്ടാകണം. इस प्रकार का निर्णय लेने का, जो अच्छे निर्णय लेकर बोध्य में रहने का जरूरत बहुत जरूरी है। ഞാൻ ക്രിസ്തുവിൽ വളരുന്നവനാണ് कि क्या बोध्य हो रहना चाहिए कि मैं मसीह में बढ़ रहा हूँ, എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब क्या, നിറയുകയാണ്. मैं भर रहा हूँ। ഞാൻ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം കൊണ്ടും ദൈവത്തിന് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ അത് ക്രിസ്തുവിൽ കൂടെ നിറയുകയാണ്. परमेश्वर का सब गुण जो भी है वो सारा गुण मसीह के द्वारा मुझ में भर रहा है। അപ്പോൾ എന്നെ ക്രിസ്തുവിനെ അയച്ചതുപോലെ तो जिस रीति से परमेश्वर ने अपना पुत्र मसीह को भेजा, കർത്താവ് വളർന്നുകൊണ്ടിരുന്നു, यीशु मसीह बढ़ता रहा, അവനെ ജ്ഞാനം നിറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നു, वो आत्मा वो ज्ञान में बढ़ता रहा ശക്തിപ്പെട്ടുകൊണ്ടിരുന്നു. और आत्मा में बलवंत होता रहा। ഇനി നീ എന്നെ അയച്ചതുപോലെ तो जिस तरह यीशु कह रहा है, जिस तरह हे पिता आपने मुझे भेजा, वैसे वे लोग भी, ആണോ? मैं उनको भी भेजता हूँ। ആണോ? ऐसे ही क्या, അങ്ങനെയുള്ള ക്രമം ഇല്ലാത്തതിനെയാണ് പാല് കുടിക്കുക, അവർക്ക് വളർച്ചയില്ല. तो ये रीति में अगर हम लोग एक नहीं रहे, जो प्रभु यीशु मसीह ने किया है, उस रीत में अगर हम एक नहीं रहेंगे, अपना मनमानी करके जी रहा है, विश्वासी है बोल रहा है, मतलब कौन है वो लोग, वो विश्वासी अभी भी दूध पीने वाला अवस्थे में है। ആ. ഇനി നമ്മൾ ഈ യേശു കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചതിന് ശേഷം तो यीशु मसीह का पुनरुत्थान हो जाने के बाद നമുക്ക് വേണ്ടി हमारे लिए അവൻ എന്തായിരിക്കുന്നു? वो क्या हो गया, पुनरुत्थान के बाद ആ, നമുക്ക് വേണ്ടി ആരായിരിക്കുന്നു? पिता परमेश्वर के दाहिने और നമുക്ക് വേണ്ടി അവിടെ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 6 മുതൽ 10 വരെ വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक 5 का 6 से 10 जब हम पढ़ते हैं, ഇത് കാണുന്നതിനെയാണ് ആത്മീയമായിട്ട് കട്ടിയ ആഹാരം കഴിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. ये बात को देखना, मतलब अभी यीशु मसीह पुनरुत्थान हो जाने के बाद हाँ। वो मेरे लिए पिता के दाहिने और क्या कर रहा है, ये ऐसा कितने जितने लोगों ने देख लिया है वही लोग अन्न खा रहे हैं। ആ, നമുക്ക് അവിടെ 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് മുഴുവൻ മഹാപുരോഹിതനായ യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചാണ്. वहां पर 5वां अध्याय महायाजक के बारे में जो प्रभु यीशु मसीह को दर्शाता है, कहता है അതിന്റെ 6 മുതലുള്ള വാക്യങ്ങളിൽ വായിക്കുമ്പോൾ 6 से जब हम पढ़ते हैं, നീ മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമത്തിൻ പ്രകാരം എന്നേക്ക് പുരോഹിതൻ. तू मलकीसदेक के क्रमांक के अनुसार सर्वदा के लिए एक याजक है। പിന്നെ 10-ാം വാക്യം, फिर 10वां वाक्य, आदि से परमेश्वर की ओर से हाँ। मल्कीसदक की रीति पर महायाजक का ആ, पद मिला। അപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം സഭയ്ക്ക് വേണ്ടി മഹാപുരോഹിതനായിരിക്കുന്നു എന്നതിന്റെ വെളിച്ചം കിട്ടാതെ ആ ഒരു അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാതിരിക്കുന്നതിനെ കുറിച്ചാണ് പാല് കുടിക്കുന്നവർ എന്താ കൊടുക്കേണ്ടത്? ഇതിനെ तो ये बातें बोलकर यहाँ पर देखो, तो यहाँ पर यीशु मसीह को अभी क्या हो गया है, परमेश्वर ने उनको मलकीसदेक के क्रमांक के अनुसार विश्वासियों के लिए महायाजक के रूप में उसको बुलाकर उसको नियुक्त करके रखा है। ये बात जो देखता नहीं, ये बात जो समझता नहीं, वो लोग कौन है, दूध पीने वाले बच्चे हैं करके नीचे वहां पर इब्रानियों का दास कहता है, अगला वाक्य में कहता है, इस विषय में मुझे और भी तुमको कुछ बोलना है। किसके बारे में, कि यीशु मसीह महायाजक बनकर हमारे लिए वहां पर है और पिता परमेश्वर ने ये नियुक्ति दिया है, परंतु तुम लोग समझ नहीं पा रहे हो। क्यों? क्योंकि तुम लोग दूध पी रहे हो। അഹരോന്റെ പൗരോഹിത്യ പ്രകാരം അല്ല, तो ये आरोन के याजकीय क्रमांक के अनुसार नहीं है। ഇവിടെ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം എന്ന് പറയുന്ന എല്ലാ അനുഗ്രഹവും നമുക്കുള്ളതാണ്. കാരണം നാം ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു. तो यहाँ पर मलकीसदेक के क्रमांक के अनुसार यीशु मसीह महायाजक है करके बोलते समय में उस क्रमांक में मंडली को भी सह आशीष के भागीदार है। वो सारा आशीष यीशु मसीह ने हमारे लिए हासिल करके दिया है। നമ്മൾ മൽക്കിസദേക്കിനെ കുറിച്ച് അറിയാം. मलकीसदेक के बारे में हम जानते हैं ना, അബ്രഹാം യുദ്ധം കഴിഞ്ഞ് വന്നപ്പോൾ अब्राहम जब युद्ध करके वापस आया വീഞ്ഞും അപ്പവും കൊടുത്ത് തന്നെ പരിപോഷിപ്പിച്ചു. और उसको क्या किया, तो उसको रोटी और दाखरस देकर उसको बलवंत किया। പുതിയ നിയമം എബ്രായ ലേഖനം 7-ാം അധ്യായത്തിൽ കുറച്ചും കൂടെ വ്യക്തതയുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 7वां अध्याय में वो बातों को थोड़ा और स्पष्टता से बोला गया है। അവിടെ അദ്ദേഹം 7-ന്റെ 1 വായിക്കുന്നത് 7 का 1 में हम पढ़ते हैं, ഈ മൽക്കിസദേക്കിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞതെല്ലാം ക്രിസ്തുവിൽ സത്യമാണ്. അവ ശാലേം എന്ന് പറയുന്ന രാജ്യത്തിലെ രാജാവും കൂടിയാണ്. तो ये 7 का 1 पढ़े, यह मल्कीसदक शालेम का राजा हाँ। और परम प्रधान परमेश्वर का याजक। हाँ, तो ये जो गवाह जो मलकीसदेक के बारे में बोला है, वो आने वाला मसीह जो यीशु मसीह है, हाँ। उसमें वो बात सत्य है। ഈ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവൻ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിൽ വേർതിരിക്കപ്പെട്ടവൻ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ആരാണ്? സഹപുരോഹിതനാണ്. तो अभी हम लोग जो पवित्र किए गए, हम लोग मसीह में जो हम लोग बोले। बुलाए गए पवित्र किए हुए लोग, जो कोई भी मसीह के साथ है, मसीह के साथ हम लोग क्या बन जाते हैं? सहयाजक बन जाते हैं। നമ്മള്
പത്രോസിന്റെ ലേഖനം पहला पत्रोस അതിന് 2-ാം അധ്യായത്തിൽ അത് വ്യക്തമായി എഴുതിയിട്ടുണ്ട്. 2:9 में हम लोग स्पष्ट रीति से पढ़ते हैं। അവിടെ നമ്മുടെ ജീവനുള്ള കല്ലായ അവന്റെ അടുക്കൽ വന്നിട്ട് वहां पर जीवित पत्थर उसका 2:5 में हम पढ़ते हैं। നമ്മൾ ആരാണ്? 2:5 पढ़े, हम कौन है? तुम भी आप जीवित एक पत्थरों के समान हाँ। आत्मिक घर बनते जाते हो, हाँ। जिससे याजकों का पवित्र समाज बनकर देखो, याजकों का पवित्र समाज बनकर, मतलब हम हाँ, लोग होगा। समाज बन गए, याजकों का बन गए समाज क्या? हम बन गए, मतलब बन रहे हैं हम लोग अच्छा। उस समाज का, उस याजकीय कार्य में हम लोग है। പക്ഷെ നമ്മളൊരു പുരോഹിതനാണെന്നുള്ള ബോധ്യമേ ഇല്ല. परंतु एक विश्वासी नया जन्म हो गया बोल रहे हैं, लेकिन मैं एक याजक हूं करके ये बोध्य ही नहीं है। तो നമ്മളെ അന്ധകാരത്തിൽ നിന്നും അത്ഭുത പ്രകാശത്തിൽ വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുന്ന രാജീയ പുരോഹിത വർഗമാണ്. तो हमें क्यों याजकों का समाज बनाया? 2:9 में हम पढ़ते हैं, क्यों? क्योंकि हमें अंधकार से निकालकर अद्भुत ज्योति में लेकर आया, ताकि ये लोग परमेश्वर का सदा गुणगान करते रहे। इसके लिए याजकों का समाज बनाया है। അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? इसलिए हम लोग कौन है? മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം मलकीसदेक के क्रमांक के अनुसार നമ്മളും ആരാണ്? हम भी कौन है मसीह में? സമാധാനം. കാരണം ഈ യേശുക്രിസ്തു സമാധാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞവനാണ്. तो जैसा मलकीसदेक का मतलब क्या है? शांति का राजा। वो शांति का राजा मतलब क्या? शांति से भरा हुआ, वो तो यीशु मसीह है। അവൻ ആരാണ്? वो कौन है? മൽക്കിസദേക്ക് मलकीसदेक कौन है? മറ്റുള്ളവരെ പോഷിപ്പിക്കുന്നവനാണ്. दूसरों का पालन पोषण करने के लिए व्यक्ति है वो। അതാണ് യേശുക്രിസ്തു. वो भी तो यीशु मसीह है। നമ്മള് കേട്ടില്ല, നമ്മള് തിബ്രിയാസ് കടൽക്കരയില് ജനം ഭക്ഷണത്തിന് വന്നപ്പോൾ പറഞ്ഞു ഞാനാണ് ശരിക്കുള്ള ഭക്ഷണം. तो तिब्रियास के समुद्र के नदी के तट पर आते समय में लोगों को भूखा देखकर प्रभु कहता है सच्चा भोजन मैं हूँ। അപ്പൊ പുരോഹിതൻ ആരാണ്? മഹാപുരോഹിതൻ महायाजक कौन है? സമാധാനമുള്ളവനാണ്. मतलब वो शांति से भरा हुआ है, വെറും സമാധാനമല്ല, केवल शांति नहीं, സമാധാനത്തിന്റെ രാജാവ്. शांति का राजा है। അങ്ങനെയുള്ള പുരോഹിതനാണോ നമുക്കുള്ളത്? इस प्रकार का महायाजक है क्या हमारा महायाजक? നമുക്ക് അതിനെക്കുറിച്ച് എന്തെങ്കിലും ഗ്രാഹ്യമുണ്ടോ? उस बात का बोध या समझ हमें है क्या? അതോ എന്തെങ്കിലും വിഷയം വന്നാൽ ഉടനെ കർത്താവെ സഹായിക്കണേ സഹായിക്കണേ എന്ന് നിലവിളിക്കുന്ന വെറും ഒരു യാചന സ്വപ്നമുള്ളവരാണോ? അതോ പുരോഹിതൻ എന്ന രീതിയിൽ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നവരാണോ? या ये बात को ना समझते हुए थोड़ा भी तकलीफ आए तो हे प्रभु मुझे बचाओ, मुझे साथ ऐसा हुआ, मेरे साथ ऐसा हुआ, ऐसा रोते रोते गिड़गिड़ाते समय हम लोग समय बिता रहे हैं क्या, वेस्ट कर रहे हैं? या फिर मेरा प्रभु कौन है करके उस महायाजक के बोध में समर्पण कर रहे हुए लोग हैं। നമ്മുടേതായിരിക്കുന്ന നിലനിൽപ്പ് മുഴുവനും ഈ മഹാപുരോഹിതന്റെ നിലനിൽപ്പിനെ അടിസ്ഥാനമാക്കിയാണ്. तो हमारा सारा चाल चलन हम लोग जिस रीति से जी रहे वो किस आधार पर है? महायाजक कहाँ पर है? उसके आधार पर है। നമ്മൾ 7:15 വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 7:15 में हम पढ़ते ഈ हैं, മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരമുള്ള മഹാപുരോഹിതൻ ये मलकीसदेक के क्रमांक के अनुसार ये जो महायाजक है, ജഡസംബന്ധമായ കൽപ്പനയുടെ പ്രമാണത്താലല്ല, उसका 16 पढ़े। जो शारीरिक आज्ञा की व्यवस्था के अनुसार नहीं, हाँ, जो शारीरिक व्यवस्था के आज्ञा के अनुसार नहीं है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം मतलब क्या है? बस मतलब क्या? മൽക്കിസദേക്ക് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്നേക്കും ജീവിച്ചിരിക്കുന്നവൻ. 15 पढ़ना। हमारा दावा और भी स्पष्टता से प्रकट होता जाता है जब मल्कीसदक के समान एक और याजक उत्पन्न हो जाता है। सॉरी, जो सदा जीता है करके उसका 17। क्योंकि उसके विषय में यह गवाही दी गई है, हाँ। तुम मल्कीसदक के रीति पर युगानुयुग याजक थे। ഓക്കെ. हाँ, यस 16 पढ़ना आखिरी में, करेक्ट। पर अविनाशी जीवन की सामर्थ के अनुसार, हाँ, तो वो शारीरिक व्यवस्था के आज्ञा के अनुसार नहीं, हाँ। बल्कि किसके अनुसार है? अविनाशी जीवन के हाँ। सामर्थ्य के अनुसार। Praise वो the Lord. क्रमांक में है मलकीसदेक का क्रमांक। അപ്പൊ മൽക്കിസദേക്ക് എന്ന ക്രമപ്രകാരമുള്ള മഹാപുരോഹിതൻ നിത്യജീവനുണ്ടോ? तो मलकीसदेक के क्रमांक के अनुसार जो महायाजक है, क्या उसके अंदर अविनाशी और अनंत काल का जीवन है क्या? यीशु मसीह में है ना? वो स्वयं ही अनंत काल का जीवन है, നമ്മളോ? और हम जो उसमें है वो उनके अंदर हमने है मैं। പക്ഷെ നിത്യജീവൻ ഉണ്ടെങ്കിൽ എന്ത് സംഭവിക്കണം? तो अगर अनंत काल के जीवन है, अविनाशी जीवन है, तो क्या? ആ യേശുവിനെ നോക്കി പഠിക്കണം. അതാണ് उस നമ്മൾ यीशु വായിക്കുന്നത്. को ध्यान से देखकर हमें सीखना है और चलना है ജീവൻ വളരുന്നതാണ്, कि मतलब हमारा जीवन बढ़ रहा है कि नहीं, ജീവൻ ബലപ്പെടുന്നതാണ്. हमारा जीवन बलवान हो रहा है कि नहीं। കാരണം ഏകസത്യദൈവമായ നിന്നെയും നീ അയച്ച ക്രിസ്തുവിനെയും അറിയുന്നത് തന്നെ നിത്യജീവൻ. യോഹन्ना 17 में हम देखते हैं कि सच्चा जीवित है परमेश्वर को जानना और उनके पुत्र को जानना ही अनंत काल का जीवन है। ഇനി നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ फिर हम पढ़ते हैं, ഈ മൽക്കിസദേക്കിനെ മുമ്പിൽ നിർത്തിക്കൊണ്ടാണ് യേശുവിന്റെ ഗുണങ്ങൾ പരിശുദ്ധാത്മ വെളിപ്പെടുത്തുന്നത്. तो यहाँ पर इब्रानियों का दास क्या कर रहा है? पवित्र आत्मा की मदद से मलकीसदेक को सामने रखकर उसका गुण बताकर यीशु मसीह है करके तुलना करके बता रहे हो। അതിന് 7:7 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 7 का 7 में जब हम पढ़ते हैं, നമ്മൾ വായിക്കുക. ये समझा नहीं कि छोटा बड़े से आशीष
ആ അദ്ദേഹം മൽക്കിസദേക്ക് എന്ത് ചെയ്തു? മൽക്കിസദേക്ക് അബ്രഹാമിൽ ദശാംശം വാങ്ങി അബ്രഹാമിനെ അനുഗ്രഹിച്ചു. तो वहां पर मलकीसदेक ने क्या किया था? उत्पत्ति का पुस्तक में अब्राहम से जब वो दशांश मिलने के बाद उसने आशीष किया, അല്ലെ? അദ്ദേഹം അബ്രഹാം മൽക്കിസദേക്ക് അനുഗ്രഹിച്ച് കഴിഞ്ഞ് ആശീർവദിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞതിന് ശേഷമാണ് സോതം രാജാവ് വന്നിട്ട് പറയുന്നത്, ഞാൻ ഇച്ചിരി പണം നിനക്ക് തരാം. तो वहां पर उस समय क्या हो गया था? जैसे ही वो मलकीसदेक का राजा के द्वारा आशीषित हो जाने के बाद वो वहां पर जाते समय में तुरंत कौन आया? वहां पर सोदोम का राजा आया। सोदोम का राजा आकर क्या करने लगा? उससे साथ एक धंधा करने के लिए, एक व्यवहार करने आया। तू मुझे तेरा सेना दे दे, मैं मेरा शारीरिक धन तुझे दूंगा। അതിന്റെ 14 അധ്യായം उत्पत्ति का पुस्तक 14 अध्याय നമ്മളെ വായിക്കാം. അതിന്റെ 23 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 23 में उसकी मैं यह शपथ खाता हूँ कि जो कुछ तेरा है उसमें न तो मैं एक सूद और न जूती का बंधन न कोई और वस्तु लूंगा, कि तू ऐसा न कहने पाए कि अब्राहम मेरे ही कारण धनी हुआ। अब्राहम उसको जवाब दे रहा है। എന്താണ് അനുഗ്രഹം? आशीष क्या है? വലിയവൻ താണവനെ അനുഗ്രഹിച്ചു. बड़ा व्यक्ति हमेशा छोटे को आशीष करता है। അതാണ് നമ്മൾ 7:7 വായിച്ചത്. अभी हमने पढ़ा ना 7 का 7 में। അപ്പൊ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണോ? तो क्या हम लोग यीशु मसीह में आशीषित है क्या? അങ്ങനെങ്കിൽ ऐसा है तो ലോകം കാണിക്കുന്ന സമ്പത്തിലേക്ക് നമ്മുടെ ഹൃദയം വശീകരിക്കപ്പെടുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? संसार हमको जो धन दौलत और संसार का आशीष जब हमको ललचा कर हमें दिखाने आता है तो उस लालच के मोह में हम क्यों गिर जाते हैं? അപ്പോൾ ആരായി? तो फिर बड़ा कौन हो गया? ശേഷം മനുഷ്യൻ. तो ऐसा है तो हम लोग स्वाभाविक मनुष्य के जैसे हो गए। മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരെങ്കിൽ, अगर हम लोग मलकीसदेक के क्रमांक के अनुसार आशीषित लोग हैं तो ഞാൻ ക്രിസ്തുവിലെ സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും ഞാൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. मैं मसीह में स्वर्ग का सब प्रकार का आत्मिक आशीषों से मैं आशीषित हूँ। ഈ കാര്യം പറയാൻ കഴിവില്ലാത്തവർ പാല് കുടിച്ചവരാണ്. मतलब ये बात मतलब अधिकार से अगर बोल नहीं पा रहा है, विश्वास से बोल नहीं पा रहा है कि मेरा सारा आशीष आत्मा में स्वर्गीय स्थानों में है करके जो ये बोल नहीं पा रहा है वो विश्वासी दूध पीने वाला विश्वासी है। അത് ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ കേൾക്കാനും താല്പര്യമില്ല. और उनको प्रभु का वचन का गहराई बोलेगा तो सुनने के लिए दिलचस्पी नहीं है। ഞങ്ങൾക്ക് ഇവിടെ ഭൂമിയിൽ എന്ത് കിട്ടും? आप मुझे ये बताओ कि वचन के द्वारा भूमि में हमको क्या लाभ मिलेगा? അത് പരസവരാ. इसलिए ये पास्टर आप वो बोलो, ഞങ്ങളുടെ സമയം മെനക്കെടുത്താതെ हमारा समय बर्बाद ना करें। ഞങ്ങൾ അധ്വാനിക്കപ്പെട്ട് വന്നിരിക്കുന്നു. हम लोग सुबह से मेहनत करके आए हैं, നിങ്ങൾക്ക് ഇവിടെ എന്ത് കിട്ടും? तो इधर मीटिंग में आकर अभी और आशीर्वाद की बातें बताओ। അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? ऐसा व्यवहार अगर कर रहे हैं तो मतलब कौन है? दूध पीने वाले लोग। അല്ല, ലോക മനുഷ്യ, സാധാരണ മനുഷ്യൻ. मतलब क्या आप लोग साधारण स्वाभाविक मनुष्य के समान हो गए? അപ്പൊ നമുക്ക് എന്താണ് വേണ്ടത്? तो इसलिए हमें क्या चाहिए? നമ്മൾ ആത്മാവിൽ ശക്തിപ്പെട്ട് आत्मा में बलवंत होकर ക്രിസ്തുവിനുള്ള പരിജ്ഞാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞ് मसीह का ज्ञान से भरकर അപ്പോൾ അങ്ങനെ വളർന്ന മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം പൗരോഹിത്യം കിട്ടിയ ആളാണ് പൗലോസ്. ऐसा बढ़ोतरी में बढ़ने वाला और मलकीसदेक के क्रमांक के अनुसार के रीत में जीने वाला एक दास को हम देखते हैं, वो है प्रेरित पौलुस। അദ്ദേഹം ക്രിസ്തുവിനേക്കുള്ള ജ്ഞാനം കൊണ്ട് वो मसीह का ज्ञान के द्वारा ഇവിടെ കിട്ടാനുള്ള സാധ്യതകളെല്ലാം വിട്ടുകളഞ്ഞു. यह दुनिया में उसको जो बातें कमाई का कारण था उसको कूड़ा कचरा समझ लिया। ഇനി നമ്മൾ മൽക്കിസദേക്കിനെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसके अलावा मलकीसदेक के बारे में जब हम पढ़ते हैं വീണ്ടും നമ്മൾ അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ 7वां अध्याय में, इब्रानियों का पुस्तक 7वां अध्याय വീണ്ടും നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അതിന്റെ 3-ാം വാക്യം. 3रा वाक्य, जिसका न पिता न माता न वंशावली है, जिसके दिनों का न आदि है और न जीवन का भी अंत है, परंतु परमेश्वर के पुत्र के स्वरूप ठहरकर वह सदा के लिए याजक बनता है। ഇവരുടെ പ്രത്യേകത എന്താണ്? मलकीसदेक का खासियत क्या है? जिसका माता पिता മാതാവില്ല, माता नहीं है, പിതാവില്ല, पिता नहीं है വംശാവലിയില്ല. और वंश नहीं है। എന്താ അത്? ഇങ്ങനെ ഈ ശാല രാജാവിന് ഇതൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നോ? तो उसका मतलब, उसका अर्थ हमें समझना है। क्या शालेम राजा को ये सब बातें था क्या? उसको ഉണ്ടായിരുന്നോ? माँ बाप नहीं है क्या? ഉണ്ടായിരുന്നു. हाँ, എന്നാൽ എന്തുകൊണ്ട് രേഖപ്പെടുത്തിയില്ല? परंतु मलकीसदेक का उसका पिता कौन है, माँ कौन है, वंश कौन है, बाइबल में किधर भी लिखा नहीं है। क्यों? നാസിർവൃതക്കാരൻ. क्योंकि वो नासिर के क्रमांक का है। നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചില്ലേ? हमने जैसा पहला पढ़ा, नासिर का क्रमांक, നാസിർവൃതക്കാരൻ യഹോവയ്ക്ക് വേർപെട്ടവൻ. नासिर का क्रमांक के रहने वाले लोगों का खासियत क्या है? वो यहोवा के लिए पवित्र किया व्यक्ति अलग रहेगा। അവിടെ വായിക്കാം, അവിടെ അപ്പനാല്, तो अपना पिता हो അമ്മയാല്, या माँ हो അടുത്ത ചാർച്ചക്കാരാൽ, या नजदीकी रिश्तेदारी क्यों ना हो,
അവർക്ക് വേണ്ടി അല്ല ജീവിക്കുന്നതെന്ന്. तो वो जिसने नासिर का क्रमांक के अनुसार जिंदगी जीने शुरू किया, वो अपना माँ बाप या घर वाले रिश्तेदारों के लिए नहीं जी रहा हो, वो सिर्फ यहोवा के लिए जी रहा है. അതാണ് നമ്മൾ മഹാപുരോഹിതനായ നമ്മൾ അഹരോനിൽ കാണുന്നത്. यही स्वभाव हम अहरोन में देखते हैं. അഹരോന് 2 മക്കൾ മരിച്ചുപോയി. अहरोन का 2 बेटे मर गए उधर. ദൈവം എന്ത് പറഞ്ഞു? परमेश्वर ने क्या कहा? 2 മക്കളല്ലേ മരിച്ചുപോയത്, നീ എന്റെ ആലയത്തിൽ വന്ന കര. अरे तेरा 2 बेटा मर गया ना, इसलिए तू आजा, अंदर आजा, थोड़ा देर रो ले. അങ്ങനെയാണ് പറഞ്ഞത്. ऐसा ही परमेश्वर ने कहा गया. അഹരോൻ കരയരുത്. अहरोन परमेश्वर कहता है अहरोन रोना नहीं चाहिए, കാരണം നീ വിശുദ്ധ പുരോഹിതനാണ്. क्योंकि तू एक पवित्र किया हुआ, यहोवा परमेश्वर के लिए अलग किया हुआ महायाजक है तू. നീ ദൈവത്തിന് വേണ്ടി കരയേണ്ടവനാണ്. तू हमेशा परमेश्वर के लिए रोना चाहिए. तेरा आंसू परमेश्वर का आंसू है. നിന്റെ തലയിൽ तेरा सिर में അഭിഷേക തൈലം ഇരിക്കുന്നത് കൊണ്ട് अभिषेक का तेल डाला गया है, इसके लिए നീ എന്തുകൊണ്ട് കരയണം? तू किस बात के लिए रोना चाहिए? ആണോ? सिर्फ प्रभु की बातों के लिए. ഇതുപോലെ തന്നെയാണ് इसी रीत में ഈ നാശനക്കാരന്റെ അഭിഷേകം അല്ലെങ്കിൽ അവന്റേതായിരിക്കുന്ന ആ ആ ആ അനുഗ്രഹം नासिर क्रमांक के अनुसार जिसको अभिषेक किया हुआ व्यक्ति, उस व्यक्ति का आशीष അവിടെ നമ്മൾ അവന്റെ തലയിലാണ്. നമ്മൾ അതിന്റെ പുസ്തകം गणना का पुस्तक में जब नासिर को वो उस रीति में जब वो आते समय में उसको सर में तेल डालकर अभिषेक करना करके कहता है. അവിടെ അതിന്റെ 7-ാം വാക്യം 6 का 7 पढ़े. चाहे उसका पिता या माता या भाई या बहन भी मरे तो भी वह उनके कारण अशुद्ध न हो, क्योंकि अपने परमेश्वर के लिए न्यारा रहने का चिन्ह उसके सिर पर होगा. നോക്കണം. जरा देखना, നാസൃതക്കാരന്റെ नासिर क्रमांक के अनुसार जीने वाला वो व्यक्ति, ആ വേർപാടിന്റെ വിശുദ്ധി എവിടെയാണ്? उसका न्यारा रहने का सबूत कहाँ पर है? सिर सिर पर. पर. അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ ശിരസാരാണ്. इसलिए हमारा सिर कौन है? प्रभु यीशु मसीह. हमें. അപ്പോൾ 11-ാം അധ്യായം റോമലേഖനം 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. रोमियो का पुस्तक 11 का 16 में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മളൊരു പ്രത്യേക കാര്യം വായിക്കുന്നുണ്ട്. वहाँ पर एक खास बात को हम देखते ഈ हैं. സഭ എന്ന് പറയുന്ന അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ശിക്ഷ അല്ലെങ്കിൽ പൗരോഹിത്യ വൃന്ദത്തിന്റെ ശിരസ് ആദ്യ ഭാഗം അത് ക്രിസ്തുവെങ്കിൽ അല്ലെ तो अब कलीसिया का जो सिर है, वो सिर जो 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 पहलौटा है, अगर वो पवित्र है तो मतलब बाकी का भाग भी क्या हो जाएगा? पढ़ना उसका 16 पढ़े. जब एक पहला पेड़ा पवित्र ठहरा, हाँ. तो पूरा गुंदा हुआ आटा भी पवित्र है. हाँ. और जब जड़ पवित्र ठहरी, हाँ. तो आटा भी है. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ ശിരസായി മുറുകെ പിടിക്കുക. എന്റെ വിശുദ്ധി ആരാണ്? तो मसीह को हमें सिर, मसीह जो हमारे सिर है उसको पकड़ना है. अगर वो सिर पवित्र है तो हम मसीह में पवित्र है. Praise the Lord. हमें ദൈവം നോക്കുന്നതാണ്. परमेश्वर उसको देखता है, उस बात को देखता है. അപ്പൊ മൽക്കിസദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം तो मलकीसदेक के क्रमांक के अनुसार നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു हमारा प्रभु यीशु मसीह അവന് കീഴെയുള്ള പുരോഹിതന്മാരായ നമ്മളെ और हम जो उनके अनुसार उनके क्रमांक में जीने वाले लोग, उनके अधीन में रहने वाले, उनके नीचे रहने वाले सहयाजक लोग, അവൻ നമുക്ക് വേണ്ടി उन्होंने हमारे लिए എപ്പോഴും അവൻ 7:7 നമ്മൾ വായിച്ചു. അവൻ എപ്പോഴും ഉയർന്നവനാണ്. 7 का 7 में जैसा हमने पढ़ा इब्रानियों, वो हमेशा ऊंचा है और हम नीचे है. ऊंचा व्यक्ति हमेशा नीचे को आशीर्वाद करता है. ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ ഒന്നും കാണാതെ तो ये सब बातें ना देखकर या समझ नहीं पा रहा है ये सब बातों को. ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് കർത്താവ് പറഞ്ഞു ഞാൻ പോകുന്നത് നല്ലത്. अगर आत्मा में भरना मतलब क्या है? मसीह से भर जाना है उसका मतलब. क्योंकि मसीह प्रभु ने क्या कहा? मेरा जाना लाभदायक है, क्योंकि मैं गया तो ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വരും. पवित्र परमेश्वर का आत्मा आएगा അവൻ എന്നെ കുറിച്ച് പറയും. और वो मेरे बारे में तुमको कहेगा, ലോകത്തെ കുറിച്ച് പറയത്തില്ല. संसार के बारे में नहीं कहेगा. അപ്പോൾ നമ്മൾ വേർതിരിക്കപ്പെട്ടവരാണെങ്കിൽ तो अगर हम लोग अलग किए हुए लोग हैं तो ശരീരം हमारा शरीर എന്റെയല്ല, मेरा नहीं, കർത്താവിന്റെയാണ്. प्रभु का है. അങ്ങനെ കർത്താവ് അർപ്പിച്ചതുപോലെ उस रीति से जैसा प्रभु ने अपने शरीर को अर्पण किया, നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങളെ तुम भी तुम्हारे शरीरों को ജീവനും വിശുദ്ധിയുമുള്ള जीवित और पवित्र रीति का बलिदान के रूप में ദൈവത്തിന് പ്രസന്റ് ചെയ്യുന്നുവെങ്കിൽ परमेश्वर को अगर तुम लोग प्रस्तुत करके अर्पण करते हो तो तुम्हारे आत्मा से. നമ്മളാരും പാല് കുടിക്കുന്ന ശിശുക്കളായിരിക്കും. मतलब फिर वैसा व्यक्ति दूध पीने वाला विश्वासी नहीं है, अन्न खाने वाला विश्वासी है. അവരാരാണ്? वो लोग कौन है? അവർ പാപത്തിൽ നിന്ന് സ്വാതന്ത്ര്യം പ്രാപിച്ച ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാരായി തീർന്നതാണ് നമ്മളെ റോമലേഖന 6-ാം അധ്യായം और വായിക്കുന്നത്. रोमियो का पुस्तक 6वां अध्याय में पढ़ते हैं कि ऐसे लोग का खासियत क्या है? वो लोग पाप से विजय पाकर पाप के दासत्व में नहीं, प्रभु के लिए दास बनकर जी रहे हैं. അപ്പൊ നമുക്ക് ഈ പൗരോഹിത്യത്തിൽ इसलिए इस याजकीय सेवा में അപ്പനില്ല,
माता नहीं, पिता नहीं, ആ അമ്മയില്ല, माता नहीं, അടുത്ത ചാർച്ചക്കാരും ഇല്ല, नजदीकी रिश्तेदार कोई नहीं, പിന്നെ ആരാണ്? बल्कि कौन है हमारा सब कुछ? Praise the Lord. Amen. ആത്മബന്ധം. ये है आत्मिक बंधन रिश्ता। ആത്മാവിൽ आत्मा में നാം പിതാവിന്റെ മക്കളാണ് ക്രിസ്തുവിനെ പോലെ. हम आत्मा में जैसा मसीह परमेश्वर पिता का संतान है, पुत्र है, उसी रीति से हम भी है। നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു മൽക്കിസദേക്ക് ആരാണ്? രാജാവുമാണ് പുരോഹിതനുമാണ്. हमने देखा मलकीसदेक के बारे में, हमने विशेष को देखा, वो राजा भी है और परम प्रधान परमेश्वर का महायाजक भी है। അത് തന്നെയാണ് നമ്മളിവിടെ വെളിപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 1-ാം അധ്യായം 6-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ हम लोग यही बात, हम लोग प्रकाशित वाक्य उसका पहला अध्याय का 5 का आखिरी भाग और 6 में हम पढ़ते हैं। 1 का 5 का आखिरी भाग, जिन्होंने हमसे प्रेम किया वहां से, वह हमसे प्रेम रखता है हाँ। और उसने अपने लहू के द्वारा हमें पापों से छुड़ाया है हाँ। और हमें एक राज्य और अपने पिता परमेश्वर के लिए याजक भी बना दिया। उसी की महिमा और पराक्रम युगानुयुग रहे, आमीन। मैं അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? तो अभी हम लोग कौन है? राजा और രാജാവാണ്. हम लोग राजा है, നമ്മൾ രാജാക്കന്മാരാണ്. हम लोग राजा है। അപ്പോൾ തന്നെ ആരാണ്? उसी समय में हम लोग कौन है? കാരണം ക്രിസ്തു എങ്ങനെയൊക്കെയാണോ അങ്ങനെയൊക്കെ. मतलब मसीह जिस रीति में पुनरुत्थान में है वैसे ही हम है, പക്ഷെ ഈ കാര്യത്തെ കുറിച്ച് ബോധ്യമില്ല. परंतु ये बात में कोई ज्ञान नहीं, बोलते नहीं, समझने के लिए मन नहीं। അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? तो फिर हम लोग कौन है? സാധാരണ മനുഷ്യൻ. स्वाभाविक मनुष्य के समान हो गए। ആത്മശക്തിയില്ല. मतलब आत्मा का बल नहीं। നമ്മളെ കള്ളനെ കണ്ടാൽ കള്ളനോട് കൂടി കൂടുന്നു. हम लोग चोर को देखते हैं तो चोर के साथ चोरी करने चले जाते हैं। നമ്മളെ കഴിഞ്ഞ ആഴ്ച നമ്മൾ നാവ് എത്രത്തോളം അടുത്ത യുഗത്തിൽ ന്യായാധിപതി ആകണമെങ്കിൽ നാവിന്റെ സൂക്ഷീകരണം പഠിച്ചു. हम लोग गया हफ्ते में हमने देखा था, हमने अपने जबान के बारे में देखा था, जो हमें अपने जबान को जिस रीति से लगाम कर कर आत्मा में इस्तेमाल करता है, उसके हिसाब से हमारा अधिकार रहेगा और प्रतिफल हमको मिलेगा। ഇവിടെ പുതിയ നിയമത്തിൽ नए नियम में ഉച്ച മുതൽ ഉള്ളങ്കാൽ വരെയും നമ്മുടെ ശരീര അവയവങ്ങളെല്ലാം കർത്താവിന് വേണ്ടി കൊടുത്തു. हमारे सर से लेकर पैर तक, यानी कि हमारे शरीर का सब अंग का अधिकार किस पे है? प्रभु उसका अधिकारी है। കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ അവനായിരുന്നു മന്ദിരം. प्रभु जब इस दुनिया में था तो यहोवा का मंदिर यीशु था। അത് തന്നെയാണ് പൗലോസ് പറയുന്നത്. पौलुस भी यही कहता है, സഹോദരന്മാരെ, हे भाइयों, നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങൾ तुम्हारा शरीर എന്താണ്? क्या है? परमेश्वर का मंदिर है। परमेश्वर का एक मंदिर है। എങ്ങനെ മന്ദിരമായി? कैसा मंदिर हो गया? രക്തം കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങി. क्योंकि हमें लहू, परमेश्वर ने, यीशु मसीह ने अपना लहू देकर जो मूल दाम चुकाना था, वो दाम चुकाकर खरीद कर हमें परमेश्वर का बनाया। അത് ലോകത്തിന് വീണ്ടും കൊടുക്കുന്നെങ്കിൽ अगर ये शरीर जो प्रभु के लिए खरीद कर रखा हुआ, अलग किया हुआ व्यक्ति का ये शरीर को वापस दुनिया में बेच दिया तो നമുക്കൊരു ഗ്രോത്ത് ഇല്ല, मतलब बढ़ोतरी नहीं है, ആത്മാവിന് സഹായമില്ല, आत्मा का मदद नहीं है, നമ്മുടെ സാധാരണ മനുഷ്യനാണ്. हम लोग फिर सामान्य मनुष्य बन गए। അങ്ങനെയുള്ള ഒരു സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴും അങ്ങനെ ആയിരിക്കും. ऐसा व्यक्ति स्वर्ग में जाएगा तो भी कैसा हालत होगा? ഓ जाएगा क्या? നാച്ചുറൽ മാൻ പോവോ? स्वाभाविक मनुष्य स्वर्ग जाएगा क्या? स्वाभाविक मनुष्य, ശേഷം മനുഷ്യർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരാണ്? स्वाभाविक मनुष्य मतलब क्या? ശക്തി പോയി, मतलब जिसमें मृत्यु का हालत में है, ലോകം എന്നെ തിന്നാൻ വേണ്ടി ഞാൻ ലോകത്തിന് കീഴ്പ്പെടുത്തി കൊടുത്തു. मतलब संसार तू मुझे खा ले, तू मुझे उपयोग कर, मैं तेरा गुलाम हूँ, इसलिए पूर्ण रीति से दासत्व में बेचा हुआ व्यक्ति है स्वाभाविक मनुष्य। നമ്മൾ ഒരു ക്രമമായി റോമാലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നത് പോലെ, जैसा कि एक क्रमांक के बारे में रोमियो का पुस्तक 6वां अध्याय में, കർത്താവേ നീ എന്നെ സ്നേഹിച്ചു, हे प्रभु आपने मुझसे प्रेम किया, എനിക്ക് ആത്മീയമായി ജീവിക്കാൻ ഒരു ശക്തി വേണം. मुझे लेकिन आत्मा में जीने के लिए एक सामर्थ्य चाहिए, ഈ ലോകം എന്നെ സ്വാധീനിക്കുന്നു. क्योंकि ये संसार मुझे बहुत आकर उसको उनका विवेश, संसार का विवेश में मुझे खींच रहा है। എനിക്കൊരു ദൈവമകൻ എന്ന വിശേഷ പദം വേണം. मैं परमेश्वर का बेटा हूँ करके ऐसा खास पदवी में रहना चाहिए मेरे अंदर। എനിക്കൊരു പുരോഹിതൻ എന്ന രീതി ജീവിക്കണം. मुझे एक याजक है करके बोध्य में मुझे जीना है प्रभु। ഞാൻ അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചവനായി ജീവിക്കണം. मैं एक आशीषित व्यक्ति हूँ करके ऐसा अनुभव में मैं जीना चाहता हूँ प्रभु। നാം എന്ത് ചെയ്യണം? तो क्या करना पड़ेगा? റൂമിന്റെ ഒളികത്തേക്ക് കടക്കുക, कमरे में जाकर വാതിലടയ്ക്കുക. बंद, दरवाजा बंद करके ഞാൻ എന്റെ ആത്മാവും ദേഹിയും ശരീരവും मैं मेरा आत्मा, प्राण और देह को, ഞാൻ കർത്താവിന് തരുന്നു. हे प्रभु मैं आपको समर्पण करता हूँ। നിരന്തരം കൊടുത്തു നോക്കാൻ इस तरह निरंतर अर्पण करते रहो, നമ്മുടെ ജീവിതം വളരെ വ്യത്യാസമാണ്. हमारा जीवन बहुत बदल जाएगा। അപ്പോൾ ശേഷം മനുഷ്യനല്ല, तभी हम लोग स्वाभाविक मनुष्य नहीं रहेंगे, പിന്നെ ആരായിരിക്കും? बल्कि कौन रहेगा?
हमें आत्मिक विश्वासी रहेंगे, ആത്മീകൻ एक सच्चा आत्मिक जन रहेगा। നാച്ചുറൽ മാൻ ഒന്നും മനസ്സിലാകുന്നില്ല. स्वाभाविक मनुष्य को परमेश्वर की कोई भी बातें समझता नहीं है, ആത്മീകനോ परंतु आत्मिक जन ദൈവം നമുക്ക് തന്നത് മുഴുവനും ഗ്രഹിക്കാൻ കഴിയുന്നവന്. मतलब आत्मिक जन का खासियत क्या है? परमेश्वर ने जो जो बातें हमको दे रहा है वो सब बातों को समझने का काबिलता रखने वाला व्यक्ति है आत्मिक जन। അവന് സ്വർഗത്തിന്റെ വാതിൽ അടച്ചിട്ട് ലോകത്തിലേക്ക് നോക്കാൻ സമയമില്ല. കാരണം എത്രയോ ശ്രേഷ്ഠമായ കാര്യങ്ങളാണ് എനിക്ക് വേണ്ടി ദൈവം ഒരുക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്. एक सच्चा आत्मिक व्यक्ति का समय उतना मूल्यवान रहेगा कि उसके लिए स्वर्ग का द्वार बंद करके फिर थोड़ी देर में संसार की ओर देखता हो, ऐसा करने के लिए भी टाइम नहीं रहेगा, क्योंकि प्रभु का मनोहरता और महानता जो जो स्वर्ग में बातें रखा है वो द्वार हमेशा खोलकर वो देखते रहेगा। പൗലോസ് ഒരിക്കൽ സ്വർഗത്തിൽ പോയി. पौलुस एक बार स्वर्ग में गया, പിന്നെ അദ്ദേഹം ആഗ്രഹിക്കുകയാണ് फिर वो आग्रह कर रहा है भूमि में आकर, ഇവിടെ വിട്ടു പോകണം. मैं कैसा भी मुझे वापस प्रभु के पास जाना है, ഈ ലോകം എനിക്ക് വേണ്ട. क्योंकि ये दुनिया मुझे नहीं चाहिए। എന്നാൽ പലരും അവിടെ അങ്ങനെ ആശ്ചര്യമായ ദർശനം കണ്ടില്ല. बहुत लोगों ने उस रीति से शारीरिक दर्शन देखा नहीं था, പക്ഷേ ദൈവം ശില്പിയായി നിർമ്മിക്കുന്നതും അടിസ്ഥാന നഗരത്തെ ദൈവം അബ്രഹാമിന് കാണിച്ചതുപോലെ ഈ ആത്മീയ കാര്യങ്ങളിലൂടെ ദർശനത്തിലൂടെ ആത്മാവ് ശക്തിപ്പെടുമ്പോൾ നമ്മളത് കണ്ടതുപോലെ സന്തോഷിച്ച് ദൈവത്തിന് മഹത്വം കൊടുക്കുകയാണ്. आमेन आमेन। लेकिन जैसा परमेश्वर ने अपने हाथों से बनाया हुआ एक नगर, एक ऐसा नगर जिसका नींव भूमि पर नहीं, जिसका रचने वाला स्वयं परमेश्वर है, उस नगर का दर्शन जैसा अब्राहम को दिया, उसी रीति से आत्मिक मनुष्य जो आत्मा के अनुसार बल पाकर बुद्धि में बढ़कर अपने आप को समर्पण करने वाला व्यक्ति का अवस्था क्या है? मानो हमेशा स्वर्ग को देख रहा है, उस अवस्थे में वो जीता रहेगा। അവർ സ്വർഗത്തിലുള്ളത് ഏറ്റവും നല്ലതിനെ തന്നെ ആഗ്രഹിച്ചു. और हम उनके बारे में गवाह पढ़ते हैं कि इब्रानियों का पुस्तक में उन लोगों ने स्वर्ग में सबसे उत्तम चीज का आग्रह किया। അവർക്ക് പാലല്ല വേണ്ടത്. मतलब ऐसा विश्वासी लोग दूध नहीं चाहिए उनको। പാലെന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? दूध मतलब क्या? എലിമെന്ററി തിങ്സ്. मतलब जो पहला शिक्षण की बातों का आदि शिक्षण की बातों को नहीं चाहिए उन लोगों को। ദൈവം അനുവദിച്ചാൽ मतलब प्रभु अगर इच्छा करे तो सीखेंगे, അത് വിട്ടിട്ട് परंतु वो बातों को छोड़कर ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയും. आगे बढ़कर मसीह के ज्ञान में बढ़ना। Praise the Lord. आमेन। നമ്മൾ ഏത് ശരീരത്തോടാണ് ഏകീഭവിക്കുന്നത്? हम लोग कौन सा शरीर के साथ मिलकर एक हो रहे हैं? ഈ ഭൂമിയിൽ 33 വർഷം ജീവിച്ച യേശു ക്രിസ്തു मतलब ये 33.5 साल इस दुनिया में जीने वाला वो यीशु, അവന്റെ ശരീരത്തിലേക്ക് നമ്മളെയും ഏറ്റെടുത്തിട്ട് उनका शरीर में हमें भी बुलाकर हमें लगाकर നമ്മളെ വീണ്ടും ജനിപ്പിച്ച് और फिर हमें नया जन्म देकर എന്നിട്ട് അവനെ പോലെ വളരാൻ और फिर क्यों समान बढ़े നമുക്ക് വേണ്ടി हमारे लिए മൽക്കിസേദെക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം मलकीसदेक के क्रमान के अनुसार നമ്മളെ എപ്പോഴും അനുഗ്രഹിക്കാൻ वो हमेशा हमें आशीर्वाद करने के लिए। ഇബ്രാഹിം ലേഖനം 7:7 इब्रानियों 7 का 7 का तत्व हम जानते हैं ना, बड़ा वाला हमेशा छोटे को आशीर्वाद करता है, आशीष करता है। മഹാപുരോഹിതൻ महायाजक തന്റെ ഇളയ സഹോദരങ്ങളെ अपने छोटे भाइयों को, सह भाइयों को എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या करेगा? വരുമ്പോഴെല്ലാം അനുഗ്രഹിക്കുകയാണ്. हमेशा आत्मिक बातों से आशीषित करते रहता അവന്റെ है കണ്ണുകളെ തുറക്കുകയാണ്. और आंखों को खोल रहा है അവൻ ജ്ഞാനം കൊണ്ട് और നിറയുകയാണ്. ज्ञान से हमारे अंदर भर रहा है। അവസാനം ആരെ പോലെ ആകുകയാണ്? आखिरी में हम लोग किसके समान बन जाएंगे? ഈ ഭൂമിയിൽ ये दुनिया में ही 33 വർഷം ജീവിച്ച യേശുവിനെ പോലെയും मतलब इस दुनिया में जितने समय में 33.5 साल उस यीशु के समान പിന്നീട് और आगे चलकर തേജസ്കരണത്തിൽ रूपांतर होने के बाद പിതാവിന് വലത്തുഭാഗത്ത് മഹത്വപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനോട് देखो पिता के दाहिने ओर तेजस में बैठा हुआ महिमादायक प्रभु यीशु मसीह के समान हम भी बदल जाएंगे। അപ്പൊ നമ്മുടെ ഭാവിയെ കുറിച്ച് നല്ല സന്തോഷിക്കാൻ നമുക്ക് വകയുണ്ടെങ്കിൽ നമ്മൾ പാലല്ല കുടിക്കുന്നത്, കട്ടിയായ ആഹാരമാണ്. मतलब अगर हमारा भविष्य के विषय में अच्छी तरह से बोध्य होकर आशा पूर्वक खुशी से उस बातों में बना है, मतलब वो विश्वासी दूध नहीं पी रहा, अन्न खा रहा है। എങ്കിലും നമ്മൾ ഇത്രയൊക്കെ അനുഗ്രഹം ഉണ്ടെങ്കിലും भले हम लोग को प्रभु ने इतना आशीष किया है तो भी ഒരു സാധാരണ മനുഷ്യനെ പോലെ അല്ലെങ്കിൽ ലോക മനുഷ്യനെ പോലെ ജീവിക്കാനുള്ള സാധ്യതയെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. तो अगर इतना आशीष है करके मालूम हो जाने के बाद भी तो भी संसार में इतना सामर्थ्य है कि वो हमें खींचकर एक सामान्य मनुष्य के समान हमें बना सकता है करके वो बात को अभी हमने देखा। നമുക്കൊരു സന്തോഷമില്ല. मतलब क्या विश्वासी जीवन में कोई आनंद नहीं है, എപ്പോഴും കുറ്റം പറയുക, हमेशा दूसरों का गलतियां और दोष बताते रहता है, എപ്പോഴും ആവലാതി പറയുന്നവർ,
हमेशा शिकायत करते रहता है। കാരണം ആത്മാവില്ലാത്തവരാണ്. मतलब क्या आत्मा नहीं है, इसके लिए आत्मा में बल नहीं आ रहा है। കാരണം നമ്മുടെ ശരീരത്തെ നിയന്ത്രിക്കുന്നത് ഹോളി സ്പിരിറ്റ് ആണ്. क्योंकि हमारे शरीरों को भी नियंत्रण कौन करता है? पवित्र आत्मा है। കാരണം നിങ്ങൾ ന്യായപ്രമാണത്തിനല്ല, क्योंकि तुम लोग व्यवस्था के लिए नहीं, ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചപ്പോൾ मसीह के साथ तुम मर गए तो നമ്മുടെ ശരീരത്തിലെ പാപം അവിടെ നിർജീവമാക്കപ്പെട്ടു മരിച്ചു. हमारे शरीर में जो पाप के लिए जो जीना था, उस बात के लिए अभी हम निर्जीव हो गए। अभी पाप के लिए नहीं जी रहे हम लोग, ഇനി ജഡമല്ല, अभी शारीरिक नहीं ആത്മാവ് बल्कि आत्मा है। എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या करता है? നമ്മുടെ ശരീരത്തെ മുഴുവൻ നിയന്ത്രിക്കുന്നു. हमारे सारे देह के अंगों को नियंत्रण करता है। നമ്മൾ വിശ്വസിക്കുമ്പോൾ जब हम लोग विश्वास करेंगे, നമ്മൾ യേശു നടന്ന അതേ ആത്മാവിൽ നമ്മൾ നടക്കും. जिस रीति से यीशु इस दुनिया में जिस आत्मा से चला, उसी आत्मा में हम भी चलेंगे। അപ്പോൾ നമ്മളെ അവിടെ എബ്രായർക്ക് വായിച്ചു, അവിടെ ഇന്ദ്രിയങ്ങൾ വളർന്നു. वहां पर इब्रानियों का वहां पर हम लोग एक जल्दी से वाक्य पढ़ लेना कि अगर ऐसा നമ്മൾ ഒരുപാട് നാളിങ്ങനെ പാർശ്വാധ്യായം ഒരു ജഡികനായി ജീവിച്ചാൽ നമ്മുടെ ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ, ഞാൻ ആരാണ്, ദൈവം ആരാണ്, എനിക്ക് ദൈവവുമായുള്ള ബന്ധം, ഇതൊന്നും സെൻസ് ചെയ്യാൻ കഴിയില്ല. 5:14 पढ़े, इब्रानियों 5:14। पर अन्य सयानों के लिए है हाँ। जिनकी ज्ञानेंद्रिया हाँ। अभ्यास करते करते भले बुरे में भेद करने में तो ज्ञान यंत्रिया बढ़ गया। मतलब जो अन्न खाने व्यक्ति का खासियत क्या है? प्रभु में उसका सारा ज्ञान यंत्र हमेशा अलर्ट रहता है, हाँ। हमेशा तैयार रहता है, वो रेडी रहता है प्रभु के लिए बोलकर। उस अलर्टनेस को है वो ज्ञान यंत्र को बताता है। ജ്ഞാനേന്ദ്രിയ തികഞ്ഞവർ ആരാണ്? ज्ञान यंत्र में पूर्ण होने वाला व्यक्ति की खासियत क्या है? ദൈവത്തിന്റെ പുരോഹിതന്മാരാണ്. मतलब वो लोग प्रभु के याजक लोग है, वो लोग ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്, परमेश्वर की संतान है, बच्चे है वो लोग, പുത്രന്മാരാണ്. परमेश्वर के पुत्र होकर प्रकट होंगे वो लोग। അവരുടെ തേജസ്കരണം സംഭവിക്കാൻ वो പോകുകയാണ്. लोग का रूपांतर होने वाला है അവർ വെളിപ്പെടാൻ ലോകം ഉറ്റുനോക്കുന്നു. और वो मनुष्य परमेश्वर का पुत्र प्रकट होने के लिए सारा सृष्टि इंतजार कर रहा है। പിതാവായ ദൈവം ആഗ്രഹിക്കുകയാണ്. पिता परमेश्वर का आग्रह है। ആത്മാവെന്ന് ആദിദാനം ലഭിച്ചവരുടെ അവരുടെ ആ പുത്രത്വത്തിന്റെ പുത്രത്വത്തിന്റെ തേജസ് വെളിപ്പെട്ടിരുന്നെങ്കിൽ ദൈവത്തിന് തന്റെ മക്കളെ തേജസ്സിൽ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मतलब आत्मा में जो पहला दान का उस अवस्थे में वो लोग मिल जाने के बाद पिता परमेश्वर का आग्रह है कि किस रीति से भी ये लोग प्रकट हो जाए कि ये लोग मेरे पुत्र है करके। നമ്മൾ നിരന്തരം ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തില്ല എങ്കിൽ നമ്മുടെ ശരീരം നമ്മളെ ലോകമയത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകും. अगर हम लोग निरंतर अगर अपने शरीर को परमेश्वर की उपस्थिति में एक सुखदायक और योग्य रीति का बलिदान के रूप में शरीर के अंगों को अर्पण नहीं करेगा तो ये संसार हमें खींचकर विवश करके संसार में गिरा देगा। ശരിയായ ആരാധന ശരീരത്തെ ദൈവത്തിന് ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുന്നത് തന്നെയാണ്. നമ്മൾ ഒരുപാട് സ്തുതി സ്തോത്രം പറഞ്ഞാലും നമ്മൾ ലോക മനുഷ്യനെ പോലെ പിന്നെ ജീവിക്കുന്നതെങ്കിൽ അത് ആരെയാണ്? सच्चा आराधना मतलब क्या है? हमारे शरीर का सारा अंग अर्पण हो जाना चाहिए। थोड़ा स्तुति बोला, थोड़ा धन्यवाद बोला, थोड़ा मीटिंग में आया, फिर वापस दुनिया में जाकर जी रहे तो वो अवस्था नहीं है। ആരാണ് സത്യ നമസ്കാരികൾ? सत्य आराधना करने वाले लोग कौन है? ഇതാണ് സത്യത്തിലും ആത്മാവിലും ആരാധന. बोलो वो लोग हैं जो आत्मा और सच्चाई में आराधना करते हैं। അവരുടെ ആത്മാവും उनका आत्मा, ദേഹിയും उनका प्राण ശരീരവും और उनका देह शरीर എന്റെ അല്ല, अपना नहीं है അത് ദൈവത്തിന്റെയാണ്. बल्कि प्रभु का है। അതാണ് നാസർ വ്രതക്കാരൻ. वही है नासिर का क्रमांक के अनुसार जीने वाले लोगों का खासियत। അവനാണ് ദൈവം സ്വർഗം ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്. वो ऐसे लोगों के लिए परमेश्वर ने स्वर्ग तैयार करके रखा है। അടുത്ത യുഗത്തിൽ അവർ ആരാണ്? आने वाले युगों में वो लोग कौन रहेंगे? അവർ രാജാക്കന്മാരായി वो लोग राजा बनकर चमकेंगे। കർത്താവ് നമ്മളെ അതിനായിട്ട് വിളിക്കുന്നു. प्रभु ने उसके लिए हमें बुलाया है प्रियो। നമ്മൾ അങ്ങനെ തന്നെയല്ലേ? हम लोग वैसे ही है ना? നമ്മള് യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത് സാക്ഷാൽ ദൈവം നമ്മളെ ദൈവമക്കളായി വിളിച്ചിരിക്കുന്നു. നമ്മൾ സാക്ഷാൽ ദൈവമക്കളാകുന്നു. അങ്ങനെ ആകുന്നു. हम लोग पहला यूहन्ना 3:1 में हम देखते हैं कि हाँ प्रियो कि हम लोग वास्तव में प्रभु ने हमसे इतना प्रेम किया है कि हम लोग परमेश्वर का संतान है और वैसे ही है। ദൈവത്തിന്റെ സന്താനമാണെന്ന് പറയുകയും ലോകം അല്ലെങ്കിൽ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ ആകുക എന്ന് പറയുന്നതിന് വ്യത്യാസം നമ്മൾ മനസ്സിലാക്കും. तो परमेश्वर का बच्चे हैं करके बोल भी रहे हैं लेकिन जी रहे हैं स्वाभाविक मनुष्य के जैसा, आम मनुष्य के जैसा। ऐसा है तो प्रियो वो दोनों का फर्क जाना नहीं है, वो जानना जरूरी है। കർത്താവ് വരാൻ താമസിക്കുന്നത് തന്നെ हमारा प्रभु आने में देरी क्यों कर रहा है? നമ്മുടേതായിരിക്കുന്ന സാധാരണ മനുഷ്യൻ എന്നുള്ള അവസ്ഥ വിട്ടിട്ട് നാം ഒരു യഥാർത്ഥമായ നിലയിൽ വളരാനുള്ള നമുക്ക് നമ്മളോട് രക്ഷയ്ക്കുള്ള സമയം തരികയാണ് കർത്താവ് മനസ്സാന്തരപ്പെട്ട്. हमारा प्रभु इतना दयालु है कि वो हमें और समय दे रहा है कि हम अपना बचपना की बातों को छोड़कर, दूध पीने का अवस्था को छोड़कर हम लोग बड़ा हो जाए और सयाना अन्न खाए। उस बात का बढ़ोतरी के लिए प्रभु कृपालु होकर, दयालु होकर हमको समय दे रहा है। കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. इसलिए प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord. आमेन। प्रभु ने बहुत अच्छा रीति में
आत्मिक जीवन का बहुत बड़ा रहस्य खोल कर समझाया। मंडली में 3 प्रकार के लोग हैं। एक स्वभावी लोग हैं, जिसका उद्धार नहीं हुआ, जिसका नया जन्म नहीं हुआ, जिसमें प्रभु की आत्मा नहीं, वो लोग नहीं समझ पाता। आज हो सकता है सुनने वाले में कई लोगों को कुछ भी समझ में नहीं आया होगा और कुछ लोग हैं कुछ समझा, वो शारीरिक है। जैसे आत्मिक जीवन में नया जन्म पाने के बाद में जैसा बढ़ोतरी होना चाहिए, बढ़ोतरी नहीं हुआ। पर तो कुछ आत्मिक है, आत्मिक जन सब कोई समझता है ना। बहुत बड़ी बात है, क्योंकि वो आत्मिक जीवन में उन्नति पाते हुए उसका जीवन प्रभु के लिए जीने वाला अनुभव में आ गया। मैं एक सच्चा नासिर का बात अभी आपने सुना ना, एक प्रभु के लिए अदर किया हुआ व्यक्ति नासिर का खास करके 4 जिम्मेवारी वहां पर है। मतलब प्रभुदास ने शॉर्ट में बताया, मतलब बहुत बड़ी बात है। जब वो 6 अध्याय में पहली बात, वो अपने आप से प्रेम नहीं करता। एक नासिर व्यक्ति अपने आप से प्रेम नहीं करता। उसके 6 अध्याय का 6-7 वजन कौन सा? गणना। और दूसरी बात, वो दुनिया के सारे मतलब संसारी मजाओं से या संसारी जिंदगी का उल्लास, आनंद, इन बातों से दूर रहता है, क्योंकि वो शराब नहीं पी सकता। मतलब उस बातों से उसका 3 और 4 वजन। और तीसरा बात हमने देखा, उसका मतलब सिर मुंडना नहीं। मतलब अर्थ क्या है? सिर कौन है हमारा? यीशु मसीह। यीशु मसीह की बातों को कभी इनकारना नहीं। और 4वां बात, मतलब मृत्यु से दूर रहना या कोई शव को छूना नहीं। इसका मतलब क्या है कि किसी प्रकार का हमारे जीवन में अपवाद नहीं आने देना। मृत्यु सड़ा हुआ अनुभव किसी प्रकार का निंदा का कारण होने नहीं देना। बहुत बड़ी बात है। बहुत गहराई में नासिर वृद्ध का बहुत गहरा अर्थ उस चैप्टर में है। आप लोग आराम से पढ़ने से आपको बहुत बड़ा डीडी में आपको समझेगा। तो मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। अपने जीवन में हम कौन है? हम प्रभु के लिए अलग क्या लोग है ना। इक्लीसिया का अर्थ क्या है? प्रभु के लिए अलग किया वो जो है ना। प्रभु ने उसकी विशेष उद्देश्य के लिए अलग किया है। आज हमें कितना बड़ा पदवी दिया। आज भी बहुत पवित्र लोग ये जानते नहीं मैं कौन है ना। इसलिए अपन क्या करता? वचन सुनता है पर उसके अनुसार चलता नहीं, पर उस प्रकार का काम नहीं होता। अपने बच्चों को बोला, हे इधर आओ, तो जाकर के एक दूध पैकेट लेकर आओ। सुना, किया ही नहीं। क्यों? उसको जिम्मेवारी समझता ही नहीं। आज भी मंडली जीवन में कितनी लोग हैं प्रियो, कितनी बार कितनी भी रीति में समझाओ, लेकिन आता सुनता और जाता, फिर आता सुनता जाता, पर जो प्रभु का महिमा होता है क्या है हमारे जीवन में? जब तक हमारा आत्मीय जीवन की बढ़ोतरी नहीं होगा, हम प्रभु चाहने वाला प्रभु का हाथ में एक उपयोगी बर्तन नहीं बन सकेगा। तो प्रभु ने हमें बहुत बड़ा उद्देश्य से चुना है। प्रभु का एक उपयोगी बर्तन होना है तो निश्चय हमें एक नासिर बनकर रहना। नासिर बनकर रहने का अर्थ बिल्कुल एक सच्चा अनुयायी के जीवन। आपको मालूम है 2 तिमोथी 2:21 में लिखा है, जो अपने आप को इस रीति में शुद्ध करेगा वो स्वामी का काम में आएगा। ये सब आपको मालूम है। आज मैं वास्तव में प्रभु के काम में आता है क्या है? हमें अभी भी बच्चों की नायद दूध पीने की अवस्था है। अभी भी सिर्फ कितना साल हो गया? 20 साल हो गया, अभी भी बोतल में दूध पीते रहता। 20 साल का कितना मजा आता ना। दुखदायक बात है ना प्रियो। हमारे जीवन में हमें कितनी लोगों को हमसे चेला है, हम कितनों को चेला बनाना चाहिए। और जब तक उस फलदायक अनुभव में नहीं आता, स्वर्ग में चेला करके अंगीकार भी नहीं करता। ये भी एक बड़ी बात है। तो प्रभु को धन्यवाद देता है कि प्रभु ने आज भी सच में आत्मीय जीवन में बढ़ने के लिए, आत्मीय जीवन की उन्नति की
बहुत ही गहरी गहरी बातें प्रभु ने हमें समझाया। प्रभु को धन्यवाद देते हैं वचन बोलने के लिए। प्रभु दासों को प्रभु ने सहायता किया। यो सुना हुआ हर एक पवित्र लोग ये वचन को हमेशा ध्यान करना, इस वचन के सामने अपने जीवन को परखना। मेरे जीवन में मैं उस आत्मिक उन्नति में जैसे यीशु मसीह कैसा बढ़ते गया, ऐसा एक बढ़ोतरी की जीवन मेरे एक ही नहीं, ये बात को परखना। प्रभु को महिमा हो इस वचन के द्वारा। और आप सबको आशीष दे। आमीन।